And we welcome you all in the beautiful day of the resurrection. परमेश्वर आमचा चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. प्रभू उठला आहे आणि खरोखर Our God is resurrected and indeed He is resurrected. आणि कुठं आहे तो? And where is He? माझ्यामध्ये म्हणा, माझ्यामध्ये आहे. हालेलुया. Hallelujah. आता मी नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त राहतो And not me, but Christ lives in me. असं पौल म्हणतो. Paul says that. पौल जर म्हणू शकतो If Paul can say तर that, त्याच विश्वासामध्ये जर आम्ही चालत आहोत and if we are in the same faith, तर आम्ही म्हणू शकतो we can say the same thing. आता माझ्या ठाई मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. So not me living in me, but Christ lives in me. आणि ख्रिस्त कसा आहे? And how is Christ? शांतीचा अधिपती. And He's the Prince of Peace. ख्रिस्त जीवन, And the life in Christ. ख्रिस्त मार्ग, And He's the way. ख्रिस्त सत्य, And He's the truth. ख्रिस्त आशीर्वाद देणारा And देव. He's the one who blesses us. कुठला आशीर्वाद तो देतो? What blessing does He give us? गुड फ्रायडेला म्हणून घेतलं की तुमच्याकडनं मी. कुठला आशीर्वाद देव तुम्हाला देतो? And what blessing does He give us? सार्वकालिक जीवन. Everlasting life. पुन्हा म्हणा, आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन. म्हणत राहा. लक्षात? सगळेजण म्हणा. टीचरनी पण म्हणायचे. बंधू लोकांनी पण म्हणा जरा मोठ्याने. बस आता लक्षात राहील. हालेलुया. आता कोण जर आलं तुमच्याकडे, आता काय होतं की आशीर्वाद सभा कुठं असलं की विश्वासणारे लोक विश्वासऱ्याच्या घरी जातात दुसऱ्या चर्चे आणि म्हणते या आमच्याकडे आशीर्वाद सभा आहे. मग त्याला पहिल्यांदा प्रश्न विचारायचा, आशीर्वाद म्हणजे नाही नाही त्यांना विचारायचा प्रश्न. त्यांना म्हणायचं त्या आशीर्वादाच्या सभेला या आमच्या चर्चमध्ये असं विचार सांगायला आले की त्यांना सांगा आशीर्वाद म्हणजे काय. काय म्हणायचं? सांगा आशीर्वाद म्हणजे काय. मग त्यांना उत्तर देता आलं नाही तर त्यांना म्हणायचं आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन. आणि मग त्यांना सांगायचं मी एका चर्चमध्ये आहे, विश्वासणारा आहे, माझ्या मंडळीमध्ये मी जातो. आशीर्वादाची सभा त्यांना आहे की ज्यांना ख्रिस्त माहीत नाही. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. हालेलुया. एकदा उच्च स्वरानं म्हणूयात हालेलुया. Hallelujah. प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. एकदा टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. Hallelujah. मित्रांनो, देवानं आमच्यासाठी आपला प्रिय पुत्र या जगात पाठवला. And beloved, the Father sent His beloved Son for us in this world. त्यानं त्याला धरून देण्यात यावं, त्याचा छळ व्हावा, त्यांनी मरण सहन करावं, तो पुरला जावा, त्याचं पुनरुत्थान व्हावं, हे अगत्याचं होतं प्रियांनो. And it was expected that He should be arrested, afflicted, died and then resurrected. सर्व कृती जी प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर केली, All the act done by Jesus on the cross, ही सर्व देवा
देवाच्या योजनेचा एक भाग आहे. It was a part of the plan of God. म्हणून प्रियानो, ज्या ज्यावेळेस आम्ही सण साजरा करतो, So whenever we celebrate a तो festival, नाताळ असू द्या, let it be Christmas, तो गुड फ्रायडे असू द्या, let it be Good Friday, तो पुनरुत्थानाचा सण असू द्या, let it be the day of किंवा resurrection, दर रविवारी आम्ही एकत्र येतो तो दिवस असू द्या. or the day that we come together every Sunday. प्रियानो, या सर्व गोष्टीमध्ये महत्वाचं काय आम्हाला शिकायला शिकणं गरजेचं And आहे. what is important in all these days, we need to learn या it. सर्व गोष्टीतून एकत्र मिळण्यामधून देवाच्या दैवी योजना ज्या तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे ते आम्ही समजून घेणं गरजेचं Through आहे. all this fellowship, we need to understand the heavenly plan of God for you and me. हे सर्व देवाने केलं. God has done all this, पण ते अगत्याचं असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. and it was expected, says ते the आम्ही पाहतो scriptures. लूक ऋषिवर्तमानाचा 24वा अध्याय And Luke 24, आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 7व्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. it is written in 7 verse. ते असे ते की असे की मनुष्याच्या पुत्राला मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, पापी जणांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावरती खेळण्यात त्याला यावे, वधस्तंभावर खेळण्यात यावे, व तिसऱ्या दिवशी व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, त्याने पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. याचे अगत्य आहे. Saying the Son of Man must be delivered into hands of sinful men and be crucified and on the third day rise again. याचे अगत्य या शब्दानं आम्हाला अंतर्मुख व्हायला होतं प्रियानो. And this was expected, and through this word we need to be deep in our hearts. याचं अगत्य का आहे? And why was it expected? त्यानं आपला प्रिय पुत्राचा त्याग का केला? Why did he forsake his beloved son? त्यानं वेशीबाईचं मरण, अपमानास्पद मरण का सोसलं? And why did he bore the death on the cross, the insulting death? बायबल सांगतं त्याचं अगत्य आहे. Because it was expected. मग ते अगत्य का आहे? Why was it expected? का ते गरजेचं आहे? Why is it important? का ते महत्वाचं आहे? Why is it so important? प्रियानो, यासाठी की देव तुमच्यावर माझ्यावर प्रेम करतो आणि आम्ही मरू नये तर आम्ही सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावं ही देवाची इच्छा आहे. Because God loves you and me, and it is the will of God we attain the eternal life. तर मनुष्याने अवज्ञा केली, Because man disobeyed, मनुष्याने पाप केलं, man sinned, मनुष्य देवाच्या गौरवाला अंतरला, man went away from the glory, आणि पापाचं वेतन मरण मनुष्यामध्ये पसरलं. and the wages of sin, that is death, came into man. प्रियानो, हे मरण कसलं आहे? And what that is the death connected कुठल्या to? मरणाविषयी त्या ठिकाणी सांगत आहे What प्रियानो? death it is written about? पापाचं वेतन मरण आहे. Wages of sin, that is death. आणि हे मरण प्रियानो काय आहे? And what is the death? हे न्यायाच्या नंतरचं हे मरण आहे. And it is the death of the judgment. हे मरण म्हणजे नरकामध्ये टाकलं जाणं. And the death is going to hell. जिथं अग्नी कधी विजत नाही, किडा कधी मरत नाही, अशा ठिकाणी टाकलं जाणं आणि अनंत काळच्या पीडा भोगणं, हे ते दुसरं मरण. याच्यामधून आम्हाला सुटका When मिळवणं the fire गरजेचं आहे. doesn't quench, the insect doesn't, that is the eternal death, and from that he delivered हे us. शारीरिक मरण प्रत्येकाला येणार आहे प्रिया. Everyone will get the bodily death. आमच्या आयुष्याची मर्यादा जो जिथपर्यंत आहे तिथपर्यंत प्रभूचं येणं झालं नाही तर आम्हाला मरण आहे, शारीरिक मरण आहे. And the limit that our life, as if God doesn't come till then, we have to die there. पण पौल या मरणाला म्हणतो मरण मला लाभ आहे, But Paul says the death is beneficial for me. जगणे मला ख्रिस्त आहे. Living is Christ for me. मग त्या मरणाचा लाभ जर घ्यायचा आहे, So if I want to be beneficial for ते me, मरण मला लाभदायक आहे, if the death is beneficial for तर me, जगणं माझं ख्रिस्तामध्ये होणं फार महत्वाचं so आहे. I have to be living in Christ. कारण त्याचं ठार मारलं जाणं, त्याचं पुरलं जाणं, त्याचं पुनरुत्थान याचं अगत्य आहे तुमच्या माझ्यासाठी. हा His death, His burial, His resurrection expected for us. आणि आम्ही समजणं गरजेचं आहे. And we have to understand it. हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. If we have to understand it, केवळ परंपरेप्रमाणे, ट्रेडिशन प्रमाणे आम्ही सण साजरा करू नये. we have to not celebrate the festival by tradition. पुनरुत्थानाच्या दिवशी आम्ही एकत्र येतो, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, आणि आमच्या घरी आम्ही जातो प्रियानो. And we say God, Jesus is resurrected, indeed He is resurrected. परत पुढच्या वर्षीच्या 40 दिवसामध्ये आम्ही सिरियस होतो. And next year 40 days we'll become serious. परत पुढच्या वर्षीच्या 7 उद्गारासाठी आम्ही फार आणि नम्र आणि पवित्र होऊन येतो. And then next day Good Friday will become holy for the 7 words. त्यानंतर पुन्हा आम्ही पुनरुत्थानाच्या सणासाठी येतो. Then we'll come for the resurrection. आम्ही उद्गार काढतो, And we speak. आम्ही जय घोष देतो, And we speak of victory. विश्वासानं कबूल करतो. We proclaim with पण faith. त्याच्या पुढं काय? But what after that? हा अतिशय महत्वाचा प्रश्न. And that is an important question. त्याच्या पुढं काय? What after that? जगणं मला ख्रिस्त जर असेल And if living is Christ for तर me, मरणं मला लाभ ठरणार आहे. so death will be beneficial for कारण me. ख्रिस्ताच्या मरणामध्ये लाभ आहे, Because there is benefit in the death of त्याच्या Christ.
पुनरुत्थानामध्ये लाभ आहे There's benefit in the आणि resurrection. तो आम्ही समजून घ्यावा अतिशय महत्वाची गोष्ट And it आहे. is important we understand it. आम्ही जगावं किंवा मरावं ते ख्रिस्तासाठी असावं देवाचं वचन आम्हाला To सांगतं. live or die should be for Christ, the word says. मग शुक्रवारच्या दिवशी आम्ही पाहिलं त्या चोरानं कबूल केलं And on Friday we say that the thief proclaimed, तू राजाधिकारानं ज्यावेळेस येशील when you'll come by kingly त्यास authority, माझी आठवण तू कर. remember me. आणि त्या ठिकाणी तो देवाचं वचन आम्हाला सांगतं. And the word of God tells us, येशू त्याला म्हणतो, and Jesus says, जीवनाचा अधिकारी त्याला म्हणतो, and the authoritarian of life says, आजच तू मुझबरोबर सुखलोकात असशील. and today you shall be with me in त्याने paradise. काय केलं प्रियानो? What did he do? त्यानं कबूल केलं ख्रिस्ताचं मरण, And he ख्रिस्ताचं पुनरुत्थान. त्यानं कबूल केलं त्याचं पुन्हा He येणं. accepted the death of Christ, the resurrection, and this coming soon. म्हणून तो म्हटला So he said, की ज्यावेळेस तू राजाधिकारानं येशील, when you will come with a kingly authority, त्याचं येणं दुसरं कसं असणार आहे? राजाधिकारानं येणार आहे. he'll come with his kingly तो authority. न्यायी म्हणून येणार आहे. He'll come as a judge. प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ द्यायला त्याच्याजवळ आहे. He प्रियानो, will give the fruit according to his own deeds. मग माझं कर्म काय आहे? So what is my deed? माझं जगणं काय आहे? What is my living? मला जर ख्रिस्ताचं मरण लाभ मिळवायचा असेल, If the death of Christ should be beneficial for me, माझ्या त्या दैहिक मरणामध्ये मला जर लाभदायक ठरावा असं जर मला वाटत the असेल, bodily death should be beneficial for me, तर माझं जगणं ख्रिस्त असलं पाहिजे. so my living should be Christ. चालता बोलता बसता उठता सर्व ठिकाणी ख्रिस्त ख्रिस्त आणि ख्रिस्त असणं गरजेचं And आहे. walking, talking, living everywhere should be Christ for me. देवाचा दास म्हणतो, आता मी जगत नाही, माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. The servant of God says, not I who live, but Christ lives in me. पुनरुत्थित ख्रिस्त कोणामध्ये जगतो? So whom does the resurrected Christ live in? लोक आपल्या लोकांमध्ये He जगतो. lives in those people, निवडलेल्या लोकांमध्ये his जगतो. chosen people. जर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, If Christ lives in me, तर ख्रिस्तच लोकांना दिसला पाहिजे. the same Christ should be seen to people. हालेलुया म्हणा. अजून पण माझ्यामध्ये मीच जगतो If I am living in myself, म्हणून मी भांडतो, I quarrel, मी वाद करतो, I fight, मी निंदा करतो, and I mock, मी अपमान करतो, I insult, मी कधीतरी चर्चला येतो, I come to church मी sometimes, कामापुरता चर्चला येतो, I come to church for मी work, काहीतरी मिळवायचं असेल तर चर्चला येतो, I come to church to मी achieve फक्त something, विश्वासणारा स्वतःला म्हणवतो, I just tell myself as a पण believer, विश्वासाची कुठली कृती माझ्याजवळ but I नाही. don't do any act of faith. मी येतो चर्चला, I come to church माझ्या मागणीची लिस्ट घेऊन येतो, just to come to ask मला God, हे पाहिजे, मला ते पाहिजे, I मी want this घेतो. and that. पण देवाला मी प्रार्थना करतो का? But do I pray to देवा, God, माझं जगणं ख्रिस्त असू दे, God, let my living be तर Christ, माझ्या ठाई तू जगत आहे. because you live in me. जर मी माझ्या ठाई जगत नाही, If I am not living in me, तर माझा स्वभाव लोकांना दिसला पाहिजे का? will my character be seen to हो people? का नाही? नाही दिसला पाहिजे. It shouldn't be seen. मग कुणाचा स्वभाव दिसला So पाहिजे? whose character should be seen? ख्रिस्ताचा स्वभाव The दिसला character पाहिजे. of Christ should be ख्रिस्त seen. दिसला पाहिजे. Christ should be seen. ख्रिस्त प्रगट झाला Christ पाहिजे. should be revealed. म्हणून तुम्ही चालते बोलते शुभवर्तमान आहात. So you are walking, talking gospel. तुम्ही जगाचे प्रकाश You are the आहात. light of the world, कारण तुमच्यामध्ये तो प्रकाश आहे. because He has given the light in you. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. प्रियानो, बल्ब असतो बाहेरनं, तो काचेचं कवर त्याला असतं. Beloved, we know that a light bulb has a glass covering. जुन्या काळातले ते काचेचे बल्ब तुम्हाला माहित असतील. We know the olden days glass bulbs, पारदर्शक ती काच असते, and they had a glass, आतमध्ये एक तार असते, And they had a फिलामेंट coil त्याला म्हणतो inside. आम्ही. आणि मग त्याला जेव्हा इलेक्ट्रिक सप्लाय दिला and you जातो, supply electricity to it, त्यावेळेस तो आतल्या जी तार आहे ती पेटली जाते, and the coil glows, आणि मग त्या बाहेर असलेला आणि काच आहे, and the glass covering outside, पारदर्शक ग्लास आहे, and it is transparent glass, त्याच्यामधून तो प्रकाश प्रकाशित and होतो. it radiates the light outside. माझ्यामध्ये ख्रिस्त आहे, If Christ is in me, देवाचा आत्मा माझ्यामध्ये the आहे, Spirit of God is in मी me, कनेक्ट झालेलो आहे पवित्र I'm आत्म्याशी. connected to the Holy Spirit, तो प्रकाश झाले तो आणि तेजस्वी झालेला आहे, and He is lighting me up, आणि मी ट्रान्सपरंट आहे. and I am a transparent person. माझ्यामधून तो प्रकाश लोकांना दिसला That पाहिजे. light should radiate through me, म्हणजे मी पौलासारखं म्हणू शकतो, so I can say like Paul, आता मी जगत नाही, not I live, माझ्यामध्ये ख्रिस्त but जगतो. Christ lives in me. ह्या अवस्थेला जेव्हा तुम्ही याल, If you'll come to the situation, त्यावेळेस प्रभूच्या मरणाचं, प्रभूच्या पुनरुत्थानाचा लाभ तुम्हाला घडणार आहे. you will get the benefit of the death and resurrection of Christ. आता लाभ तुम्हाला कसा घडणार प्रिया? So how will you get the benefit? फक्त यायचं आणि आवाज द्यायचा, गोष्ट द्यायची, झाला का लाभ? Just come and proclaim, does it give you the benefit? याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला का? Did Jesus went on the cross for this? तर
त्याचा अगत्य आहे प्रियानो. and it is expected. देवाच्या दैवी योजनेचा तो भाग It आहे. is a plan of God. मानवाच्या कल्याणासाठी केलेली ती देवाची योजना आहे. It is a plan for the benefit of man. तुमच्या माझ्या कल्याणासाठी केलेला देवाचा तो संकल्प आहे. That is a plan of God for you and my आणि benefit. बायबल सांगतं देवाचा संकल्प कोणाच्याने रद्द करवे. And Bible says no one can cancel the plan of God. अज्ञानामुळे देवाच्या दिव्य संकटावर अंधकार पाडणारा तो कोण? देव योबाला म्हणतो. And Job says who can put darkness on the plan of God through wisdom. पण देवाच्या संकेतावर आम्ही अज्ञानाचे शब्द बोलतो, आम्ही चुकीची तत्व सांगतो, आम्ही अंधकार पाडतो प्रिया. But we speak about the wrong doctrines, the wrong wisdom, and we put darkness there. ख्रिस्त समजून घेत नाही. We don't understand Christ. म्हणजे ख्रिस्ताचा जन्म समजून घेत We नाही. don't understand the death of Christ. ख्रिस्ताचं वध असतं. We don't understand the birth of Christ. आज नाताळ जरी नसला तरी आपल्याला आज दाविदाच्या नगरात दरणार जन्माला आहे का नाही. आज आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. हालेलुया. And Christ is resurrected for us today. हालेलुया. Hallelujah. काय आलं काय सांगत होतो असं होतं ते. ख्रिस्ताचा जन्म, The birth of Christ. मी ख्रिस्ताचा जन्म ओळखून घेऊ शकत नाही. I cannot know the birth of मी Christ. ख्रिस्ताचं वधस्तंभावर जाणं समजून घेत नाही. I cannot understand the मी crucifixion. ख्रिस्ताचं ठार मारलं जाणं समजून घेत I नाही. cannot understand the death of मी Christ. ख्रिस्ताचं पुनरुत्थान समजून घेत I नाही. cannot understand the resurrection. ख्रिस्ताचं स्वर्गामध्ये जात असताना देवदूताने ती सांगितलेली वार्ता मी समजून घेत I नाही. don't understand the gospel the angel told during ascension. ज्याला तुम्ही वर जाताना पाहत आहात And the one you are seeing going above, तोच पुन्हा येत आहे. he is going to come soon. ते गांभीर्य आम्ही समजून घेतो. We don't understand the seriousness. आम्ही म्हणतो येणारा तो येईल, विलंब करणार नाही, माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. The one who is coming will come, my just shall live by faith. त्याच्यातलं गांभीर्य आम्ही ओळखलं का? Do we understand the seriousness? येशू येत आहे, And Jesus is coming soon. राजाधिकाराने येत आहे. He's coming through his kingly authority. येशू अजून ठार मेला नाही. तोच त्या चोरानं कबूल केलं की ज्या वेळेस तू राजाधिकाराने येशील, त्याच्यामध्ये ते भय निर्माण झालं, त्याच्यामध्ये ते गांभीर्य निर्माण झालं. मला सुटण्याचा, नाशातून सुटण्याचा चांगला मार्ग देवाने दिलाय, मला चांगली संधी देवाने दिली, मी ही संधी सोडणार नाही. दिवस वाईट आहेत, संधी साधून And घ्या. before the thief died, he knew that Jesus was going to come soon, and so he said that he understood the seriousness and he took his chance there. त्या दोन चोराच्या आणि बाबतीत आम्ही पाहिलं तर त्यांच्यासाठी तो काळ भयंकर होता. And we know about two thieves, and the situation was dire for them. येशूसाठी तो भयंकर नव्हता, It is not for bad for Christ, कारण ते अगत्य होतं. because it was expected. देवाची योजना तो पूर्णत्वास नेत होता. He was completing the पण plan of God. त्या दोन चोरांसाठी ती वेळ, तो काळ भयंकर होता. But for the two thieves, the situation was serious. वधस्तंभावरचं मागा यातना देणार ते मरण ते सहन करत होते. And they were bearing the cursed death on the cross. पण त्याच्यामध्ये तो चोर शुद्धीवर आला. But the thief came to senses. तो देव ख्रिस्ताला त्या आपल्या बाजूला बघून त्याला आशा निर्माण झाली. And he had the hope seeing Christ there. आशा पूर्ती करणारा देव त्याच्याजवळ होता. And he had the Christ who will complete his hope. ते त्याने ओळखलं प्रियानो. He knew that. आणि तो म्हणतो ज्यावेळेस तू राजाधिकाराने येशील, माझी आठवण तू So कर. he said, when you come with your authority, remember me. आम्ही ते वचन नेहमी ऐकतो प्रियानो. We know that word. ज्याला तुम्ही वर जाताना पाहत आहात, The one who is going तो to see you पुन्हा again, येत आहे. he'll coming soon. राजाधिकाराने येत आहे. He'll coming with his authority. मेघारूढ असा येत He'll आहे. coming on the clouds. माझं काय? And what about me? प्रश्न विचारा स्वतःला. And you need to ask yourself this question. कारण प्रत्येकासाठी वैयक्तिक तो आहे, प्रभू माझ्यासाठी आला. And he is for you specially, individually. माझं पाप त्याने स्वदेही वाहून वधस्तंभावर नेलं. And he's taken your sin on my sin. माझ्यासाठी त्याने रक्त सांडलं. He dropped his blood for me. प्रत्येकाने वैयक्तिक कबूल करायचं. Individually you have to accept that. कारण मेंढका नसलेल्या मेंढराप्रमाणे मी बहकून गेलो होतो. Because we were like sheep gone astray without a आम्ही shepherd. प्रत्येकानं आपापला मार्ग धरला होता. All of us had their own paths. प्रत्येकानं आपापला मार्ग धरला Every होता. one of us had their own paths. अशा सर्वांना त्याने एक केलं. For all of us he made us one. म्हणजे प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देवाचं होतं. And he gave individual attention to everyone. लक्षात येते का सगळ्यांच्या? You understand it? आम्ही मेंढका नसलेल्या मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. And we were going astray like the sheep who had no shepherd. प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. Everyone had their own ways. अशा आम्हाला त्यानं एक केलं. For all of us he got them together.
ख्रिस्ताचं ठार मारलं जाणं, पुरलं जाणं, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण प्रत्येक जण वैयक्तिक कबूल करू शकतो. ते माझ्यासाठी झालं. And the death, the burial, the resurrection, the ascension, you have to proclaim yourself individually. It is तुम्ही for me. अंतर्मुख होऊन ते कबूल करता, When you proclaim individually, त्यास ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुम्हाला कळतं किंवा ते गांभीर्य तुम्हाला you know कळतं. the power and importance of the resurrection. देवदूतांनी सांगितलेली वार्ता की पहा तो लवकर येते, त्याच्यातलं गांभीर्य तुम्हाला कळतं. And you'll know the importance of the angel who said that he is coming soon. तो राजाधिकाराने येणार आहे, Coming with his authority. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ द्यायला त्याच्या जवळ आहे. And he can give fruit according to their own मग मी deeds. रोज काय कर्म करत So आहे, what deeds do I do every मी day? रोज कसं जगत आहे, What am I living every day? ख्रिस्त मी जगतो I'm living Christ, का माझ्याच विचाराने मी जगतो. or I'm living by my own thoughts. So म्हणून बायबल मला the सांगतं Bible says, तुम्हाला वरील गोष्टीसाठी पाचारण when केलंय, we call for heavenly things, वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न try करा. to attain the heavenly things. आज पुनरुत्थानाचा सण आम्ही साजरा करत असताना हीच एक गोष्ट प्रामुख्यानं आम्ही लक्षात And घेणार. while we are celebrating the resurrection today, we need to know this important thing. माझं पाचारण काय, What am I called for? देवाची कुठली गोष्ट योजनेशिवाय नाही. And no plan of God is fulfilled without His will. देवाची कुठली गोष्ट देवाच्या स्वर्गाच्या व्यवस्थेशिवाय होत नाही. Nothing of God is fulfilled without the order of the heaven. आमचा देव हा व्यवस्थेचा देव आहे. Our God is a God of order. आमच्या कल्याणासाठी देव पित्यानं व्यवस्था केली. For our well-being, He's got an order. आपल्या प्रिय पुत्राला पाठवण्याची व्यवस्था केली. And He put out the plan to send His beloved Son. आणि त्यानं ती व्यवस्था केल्यानंतर सुसमयी त्यानं आपला प्रिय पुत्र या जगात And पाठवला. after He made the plan and the right time, He sent His beloved Son. देवाच्या योजनेचा तो भाग आहे. It is a part of the plan of देव God. कुठली गोष्ट योजनेशिवाय करत God नाही. doesn't do anything without a plan. आणि त्याची ती योजना आहे. It was His plan. त्यानं आमच्यासाठी त्याला आपल्या प्रिय पुत्राला He sent His पाठवला. beloved Son for us. वधस्तंभावरचं शापित मरण त्यांनी सहन He bore केलं. the curse death on the cross. ती योजना आम्ही समजून घेणं We need गरजेचं to आहे. understand this त्या plan. व्यवस्था आम्ही समजून We घेणं need to गरजेचं आहे. understand this order. आणि माझ्यासाठी ते झालेलं आहे. And it is done for me. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. पहा, ख्रिस्ताचं मरण, ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे सर्व माझ्यासाठी झालेलं His आहे. death, His resurrection is all for me. असं तुम्ही प्रत्येक जण कबूल करणं गरजेचं And आहे. all of you have to proclaim this. त्या मरणाचा लाभ मला घेणं गरजेचं आहे. And I need to have the benefit of the death. मरण हे लाभ आहे प्रियानो. And the death is benefit. ख्रिस्ताचं मरण सुद्धा लाभदायक आहे. Death of Christ is beneficial. ख्रिस्ताचं ठार मारलं जाणं, पुरलं जाणं, त्याचं पुनरुत्थान हे लाभदायक आहे His प्रियानो. killing, burial, resurrection is beneficial for me. कुणाच्या लाभासाठी ते झालं, For whom it is done? कुणाला लाभ मिळावा म्हणून ते झालं. For benefit of whom it is done? येशू ख्रिस्ताचा मरणाचं पुरलं जाण्याचं नोटीस द्यायची काही. चर्चच्या भिंतीला लावलेल्या गाड्या ज्यांच्या आहेत त्यांनी त्या दुसरीकडे लावाव्यात. चर्चच्या भिंतीकडे म्हणजे इकडे का कुठं लावल्या बघा गाड्या कुठं. हां, इकडच्या गाड्या काढा ज्यांनी टू व्हीलर लावल्यात ना, तिथं खुर्च्या लावायच्यात. पटकन जा. ख्रिस्ताचं मरण, ख्रिस्ताचं आणि पुरलं जाणं, ख्रिस्ताचं उठणं हे लाभदायक आहे. The death, the burial, the resurrection is beneficial. कुणासाठी लाभाचं आहे ते? For whom it is beneficial? म्हणा माझ्यासाठी. It is for me. म्हणा माझ्यासाठी. ख्रिस्ताचं मरण, The death of Christ, ख्रिस्ताचं पुरलं the जाणं, burial of Christ, माझ्या मागे सगळ्या म्हणायचं ख्रिस्ताचं मरण, ख्रिस्ताचं पुरलं जाणं, ख्रिस्ताचं पुनरुत्थान म्हणजे पुन्हा उठणं हे माझ्या लाभासाठी झालेलं आहे. हालेलुया. आता लाभासाठी तुमच्या झालेला आहे. and it is done for your benefit. आता ते तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं But आहे. you need to get it. हालेलुया. Hallelujah. देवानं तर दिलाय लाभ तुम्हाला. And God has given you the benefit. आता प्राप्त करून कुणाचं काम घेणं कुणाचं काम आहे? But to achieve it, it is your work. तुमचं माझं काम आहे. And your and my work. कारण तुमच्या माझ्यासाठी जर देवानं केलेलं आहे, If it is done for you and me, जगासाठी देवानं केलेलं it is आहे, done for the world. आम्ही सर्व देवानं आणि बोललेले लोक The आहोत, people called by God. तो लाभ आम्ही घेणं गरजेचं
गरजेचं We आहे. need to get the benefit for us. त्या कृपेचा लाभ आम्ही घ्यावा. We need to get the benefit of त्या grace. मरणाचा त्या पुनरुत्थानाचा आम्ही पाहतो ते पुढलं जाण्याचा लाभ आम्ही घ्यावा. Benefit of death, burial and resurrection. आणि ज्यावेळेस तो मी लाभ घेतो प्रियानो, And when we get the benefit, म्हणजेच माझं जगणं ख्रिस्तामध्ये होतं, so my living is in Christ तो लाभ मला घडतो. and I get the benefit. हालेलुया. Hallelujah. म्हणून फिलिप्पेकराच्या लोकांना पत्र लिहिताना देवाचा दास अतिशय सुंदर म्हणतो. So servant of God, while writing a letter to the Philippians, मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या चोराविषयी की त्या चोरानं कबूल केलं and we saw about a thief who proclaimed, आणि मरणातून सुटका त्याने करून घेतली. and he delivered himself from death. त्या दिवशी तो मेला नाही का? He didn't die that day. मेला का नाही? He died. हो मेला. कुठलं मरण त्याला आलं? शारीरिक मरण He आलं. died a bodily death that day. शारीरिक मरणाला त्या मरणाला काय म्हटलं जातं? महानिद्रा म्हटली And जाते. it is called a deep sleep. पण त्याला त्या महानिद्रेचा पण अनुभव देवाने दिला नाही. But God didn't let him तो experience आजच that. तू मजवर सुखलो का आता He said, today you shall be with me in paradise. प्रियानो देवाचं वचन आम्हाला सांगत And the आहे. word of God is telling us. त्याने तो लाभ घेतला. And he experienced the आणि benefit. बायबल आम्हाला And the सांगतं Bible says, प्रगटीकरणाच्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये and Revelations 2:11, आत्मा मंडळास काय म्हणतो आत्मा मंडळास काय म्हणतो? हे ज्याला कान हे आहे ज्याला कान आहे तो ऐको. तो ऐको. जो विजय मिळवतो जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार त्याला नाही. दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. he who has an ear, let him hear what the Spirit says to the churches. He who overcomes shall not be hurt by the second death. जो विजय मिळवतो And who overcomes त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार shall नाही. not be hurt by the second death. आता हे दुसरं मरण म्हणजे अनंत काळच्या पीडा आहे. And the second death is the death forever. अग्निकुंडामध्ये टाकलं जाणं आहे. And putting in the hell. अनंत काळच्या यातना भोगणं आहे. And the hurt is हे everlasting. दुसरं मरण आहे. And it is second death. आणि त्या मरणातून त्यांना सुटका मिळते ज्यांनी विजय मिळवला. And those people are delivered from that who have overcome. हालेलुया. Hallelujah. विजय मिळवणं म्हणजे ख्रिस्तामध्ये राहणं They have आहे. got the victory means they are living in Christ. ख्रिस्तामध्ये जगणं आहे. Living in Christ. ख्रिस्त प्राप्तीची उत्कंठा लागणं And आहे. being eager to attain Christ. पवित्र जीवन आम्ही जगणं गरजेचं We आहे. need to live a holy life. त्याचे गुण आम्ही प्रगट करावे याची गरज आहे. And we need to reveal the qualities. म्हणून त्याचं ठार मारलं जाणं, त्याचं पुरलं जाणं, त्याचं पुनरुत्थान हे तुमच्या माझ्या लाभासाठी झालेलं आहे. आमेन म्हणूयात. And his killing, his burial, his death is for you and my benefit. म्हणून त्याचं ठार मारलं जाणं, पुरलं जाणं, पुनरुत्थान हे होणं अगत्य आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. So the killing, the burial and the resurrection is expected, says the angel. ही सगळं व्यवस्था करत असताना And to make while making all ही this order, सगळी देवानी योजना करत while असताना making all this plan, त्याचं लक्ष तुमच्याकडे आणि माझ्याकडे and होतं. his attention was to you and me. त्याला तुमची माझी आठवण He होती. remembered you and me. तुमच्या मरणानं माझ्या मरणानं त्याला संतोष होणार He नव्हता. doesn't like your and my death. तर मी मागे फिरावं आणि जिवंत राहावं अशी देवाची इच्छा आहे. We should turn back and be alive. That is the will of God. तो लाभ जर आम्हाला मिळावा, If we want the benefit, ते मागे फिरावं मी जिवंत राहावं हा लाभ जर आम्हाला if we मिळावा, want the benefit of turning back and staying alive, तो माझ्या प्रिय पुत्राला त्यांच्यासाठी वधावयाचा कोकरा म्हणून पाठवणं अगत्य आहे. so my son should be sent as a lamb to be slaughtered for them. आणि देवानं ते केलं. And प्रियानो. God did that. पित्यानं ते केलं. Father प्रियानो. did that. आपला पुत्र त्याने वधस्तंभावर आधांतरी टाकला. And he left his son hanging in midair on the सर्व cross. वेदना त्यांनी सहन केल्या. He bore all the तो म्हणतो afflictions. माझ्या देवा तू माझा त्याग का केला? I said, God, why have you forsaken देव me? आमच्यावर प्रीती करतो प्रियानो. And he loves us. आणि प्रीती देते त्याने आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. And love gives, and that is why he gave his beloved son for us. ते अगत्य It was होतं. expected. कारण नियमशास्त्राने मनुष्याला पापातून सुटका मिळत नाही. Because the scripture can't give the deliverance from sin. नियमशास्त्राच्या द्वारे नीतिमत्व मिळत नाही. Scriptures cannot give you righteousness. रक्त निष्कलंक रक्ताच्या द्वारे, Because of the unblemished blood निर्दोष कोकरा वधण्याच्या द्वारे and an unblemished lamb being ते slaughtered, नीतिमत्व मिळतं प्रियानो. we get the आणि righteousness. म्हणून त्याचं ठार मारलं जाणं, पुरलं जाणं, पुनरुत्थान याचं अगत्य That is होतं. why his death, burial, and resurrection was आणि expected. प्रियानो, देवानं ते केलं प्रियानो. And he did that. आता तो लाभ मला So मिळवायचा. I should get the benefit. मला केवळ घोषणा द्यायची नाही. I should not just proclaim. प्रभू उठलाय, खरोखर उठलाय, चांगली गोष्ट आहे, तुम्ही घोषणा And देता. Christ is and indeed is written is good thing. पण त्या घोषणेद्वारे देव जर गौरवला जावं, संतोषला जावा. God should be happy.
happy and it should be glorified. तर देवाला संतुष्ट देव त्याच वेळेला संतुष्ट And होतो God is satisfied only when जेव्हा त्याचे लोक मागे फिरतात only when his people turn back आणि जिवंत राहतात. and be alive. म्हणून देवाला जर खऱ्या अर्थानं तुम्हाला संतोष द्यायचा So if you असेल, want to satisfy God truly, देवाला खऱ्या अर्थानं तुम्हाला खुश करायचं if you want असेल, to make God happy देवाला truly, खऱ्या अर्थानं तुम्हाला आनंद द्यायचा if you want to असेल, give happiness to God, तर मागे फिरा, then turn back जिवंत तुम्ही and राहा, stay alive. दहिकतेमधून मागे Stay फिरा. away from the वलांडराचा lustful flesh. सण आम्ही साजरा To करतो, celebrate the Passover, खरेपणानं तो करा, and you have to do it with truth सात्विकतेने तो करा, and do it with righteousness. आणि म्हणजे तुम्हाला त्या लाभ घडणार आहे. So you'll get the benefit. तो आशीर्वाद तुम्हाला मिळणार You'll get the आहे. blessing. त्या आणि दुसऱ्या मरणाच्या पिढेपासून तुम्ही मुक्त You होणार will be आहात. delivered from the second death. देहाचं मरण लाभदायक आहे, And the bodily death is कारण beneficial. देहातून सुटून मी थेट माझ्या प्रभूजवळ Because जातो. I got delivered from the body and go to Christ. देवानं दिलेला आत्मा देवाकडे पुन्हा And जातो. the Spirit God has given goes to God again. म्हणून लाभ असला की भीती वाटते का हो काय? And if it has benefit, do you fear? ख्रिस्ताचे लोक म्हणून मरणाला कधी घाबरत नाहीत. That is why the people of God don't fear death. हालेलुया. Hallelujah. हा. आम्हाला त्याची भीती वाटत नाही. And we don't fear the death. का आम्हाला माहिती आहे याच्यातून सुटलं की थेट विसाव्याच्या ठिकाणी Because we know we'll live from here and go to rest. अनंत काचा विसावा. And the rest is eternal. बायबल सांगतो तुमचं आयुष्य 70 वर्ष, फार शक्ती असेल तर 80 वर्ष, पण त्याचा डामडोल कष्टमय आणि दुःखमय आहे. And Bible says your life is 70 or 80 years, but it is of sadness and hard पण work. या 70-80 वर्षाच्या आयुष्यामध्ये But in the life of 70 or 80 years, मी ख्रिस्तासाठी जगतो. I live for Christ, ख्रिस्त मला जगणं आहे, and Christ is living for me. जगणे मला ख्रिस्त आहे, And living is Christ for me. तर प्रियानो ते मरण सुद्धा लाभ आहे. So the death is also beneficial. थेट प्रभू जवळ. We go direct to God. आमेन. Amen. आज पुनरुत्थानाच्या दिवशी हेच आम्ही समजून And घेणार. we need to understand this on the day of resurrection today. ते जर तुम्हाला समजलं And if you understand this, तर तुम्हाला खरा पुनरुत्थानाचा दिवस and you समजला. understand the resurrection correctly, समजून घेऊयात काय आहे. let us understand it. जीवन की मरण कोणते चांगले हा पौलाला प्रश्न पडला. Life or death, what is good? And Paul had his question. तो आपल्याला विचारत आहे. He's asking us. बायबल आमच्या समोर प्रश्न मांडत आहे. Bible is putting question in front of जीवन us. की मरण कोणते चांगलं. Life or death, what is good? आता सांगा कोणतं चांगलं. फिलिप्पीकराचं पत्र पहिला अध्याय आणि त्याचं पहिला 21 वचन, त्याचा पहिल्यांदा हेडिंग वाचा. जीवन की मरण जीवन की मरण कोणते चांगले. कोणते चांगले. तुम्हाला प्रश्न आता बायबल विचारतं त्याप्रमाणे आता मी तुम्हाला विचारतो. जीवन की मरण कोणतं चांगलं. सांगा कुणाला वाटतं जीवन चांगलं. हात तरी वर करा. मी तुम्हाला शिकवतो, तुम्हाला काय परीक्षेला बसवलं नाही मी. कुणाला वाटतं जीवन चांगलं. कुणाला वाटतं मरण चांगलं. उगाच मला खुश करायसाठी करू नका हात. हा व्हेरी गुड. कोण म्हटलं दोन्ही चांगलं. हा टाळ्या वाजव या दोघींसाठी. श्रद्धा सीमा जरा जोरात टाळ्या वाजवा हो. आता ख्रिस्ताचं मरण, ख्रिस्ताचं पुरलं जाणं, ख्रिस्ताचं पुनरुत्थान चांगलं का वाईट. चांगलं. तिन्ही गोष्टी कशा आहेत. चांगल्या आहेत. त्याप्रमाणे आज आम्ही विश्वासणारे या नात्याने So as believers today, प्रभूला आमचा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून आम्ही स्वीकारले. आमच्या दृष्टीने आम्ही पाहतो देव काय म्हणतो. जीवन की मरण दोन्हीही आमच्यासाठी so we have accepted Christ as a personal savior, and God says life and death both is good for us. कारण जीवन म्हणजे जगणं आहे. Because life is living. हालेलुया. आयुष्यामध्ये काय जगणं आहे. In this life you have to live this life. मग पौल म्हणतो जगणं काय मला. So Paul says, हालेलुया. समजते का सगळ्यांना. जगणं मला काय आहे. ख्रिस्त आहे. मग ख्रिस्तचं जगणं आहे तर चांगलं आहे का वाईट आहे. कारण तिथं शांती आहे, आनंद आहे, प्रश्न आले तरी आशा आहे, रोग आले तरी आशा आहे. येशूला बसलेल्या माराच्या वाहनं मला आरोग्य प्राप्त. so there is peace, there is happiness, even if there is sickness, even if there is sadness, there is happiness and hope. परवा एका 3-4 दिवसापूर्वी एका बहिणीचा मला फोन आला. And 3-4 days ago sister called me. पास्टर मला खूप त्रास होतोय. Pastor, I'm sick शुगर वाढलेली आहे. and my sugar has shot up. उठले नाही कितीतरी दिवस झाले. झोपून I couldn't get up from bed for many days. तुम्हाला प्रार्थनेसाठी फोन केला होता. And I called you for prayer. आणि मला विश्वास आहे की प्रार्थना केली की मी बरे होणार. And I believe that after prayer I'll be healed. मग त्यांच्यासाठी प्रार्थना So I केली. prayed for her. गुड फ्रायडेच्या दिवशी आल्या.
And they came on Good Friday. प्रार्थना झाल्या म्हणे पास्टर तुम्ही प्रार्थना केली आमेन म्हटला आणि मी उठून बसले. And Pastor, you prayed and said amen, and I was up from bed. उठून स्वयंपाक वगैरे मस्तपैकी केला. And I cooked after that. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. आशा आहे. And there is hope. हालेलुया. Hallelujah. जगणं मला ख्रिस्त आहे. Living is Christ for me. तर सर्व परिस्थिती माझं जगणं आनंदाचं आहे. So in all situations, this living is happiness for me. आता आनंद कसा मिळवायचा? So how do you get the happiness? हालेलुया. Hallelujah. शुगरचं पेशंट असले And if it's a patient for blood sugar, तर डॉक्टर म्हणतात की गोड खाऊ नका, and doctor says do not eat sweet, बटाटा खाऊ नका, do not eat potatoes, भात खाऊ नका, do not eat rice, हे खाऊ नका, do not eat this, हे do खाऊ नका. not eat that. मग आता गोड खाणाऱ्याला प्रश्न पडतो, So one who eats sweet, he had a question. आता गोडच खायचं नाही तर जगण्यात काय अर्थ आहे? So if I don't eat sweet, what is the aim of my life? हा, मग त्यावेळेला आमचा फाजील धार्मिकता फार उफाळून येते. That is when the fake righteousness comes up. येशूला बसलेल्या माराच्या वायानं मला आरोग्य प्राप्त आहे. And by the stripes Jesus received, I am healed. ह्या लाडू खाऊन टाका, And let us eat sweet now. घ्या जिलेबी खाऊन टाका. And let us eat the sweet delicacies. मग आनंद मिळेल का? Will you get the happiness? हालेलुया. मग जगणं ख्रिस्त कसं माहिती, जगण्यातला आनंद कसा घ्यायचा मी तुम्हाला शिकवतो. So how do you experience the joy of living this life? डॉक्टरनी जर गोड खायला सांगितलं नसेल ना, If doctor told you not to eat sweet, मग गोड पदार्थामध्येच चव असते का? so does the delicacies have taste? असं आहे का कुठं? Is it right? फक्त गोड पदार्थात चव असते? नाही. Does only the sweet taste good? कितीतरी असे पदार्थ आहे जे साखरेशिवाय बनवले जातात आणि ते अतिशय चवदार असतात. And there are many things that are made without sugar and they are very tasty. मग साखर खायला डॉक्टरांनी परवानगी नाही दिली, प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद असो. If doctor not allowed you to eat sugar, give thanks to the आता Lord. बिना साखरेचे जे पदार्थ आहेत त्याचा आस्वाद मी घेणार आहे. I'll taste the delicacies that are without आनंद मी sugar. करणार आहे. And I'll rejoice in कारण that. प्रत्येक पदार्थ देव मला देतो Because all delicacies God has आणि given me. प्रत्येक उत्तम पदार्थाने देव मला तृप्त And He is देतो. fulfilling into all good things. नाही खायला मिळालं गोड तरी चालेल. If I don't get sweet, it's fine. गोड देवा मला रोज तू देतोस. God you give me त्याने sweet every कुठली day. बाधा मला होत नाही. It doesn't hurt me. ते म्हणजे तुझं वचन आहे. And it is your word. मग गोड हे खायचं नसेल तर एक पदार्थ, If you don't want to तर eat sweet, त्याच्याशिवाय जे चांगले चांगले पदार्थ there are आहेत many better delicacies. त्याचा आस्वाद घ्या, You have to eat that. आनंद करा And rejoice. आणि प्रभूला म्हणा या देवा या पदार्थाबद्दल मी तुझे आभार And मानतो. God, I thank you for those delicacies. याला म्हणतात जगणं. And that is living the life. कुडत बसण्याला जगणं म्हणत नाही. And grumbling is not living a life. आता कसं करू? So what should I do now? आता गोडच खायचं I नाही. cannot eat sweet. फरक काय पडतो? What difference does it make? नका खाऊ. Don't eat that. एवढं मात्र फाजील धार्मिक होऊ And नका. don't be fake righteous. हालेलुया. तात्पुरतं असेल ते, And it is just temporary. पथ्य तात्पुरतं असेल, And the plan is temporary. नाही खायचं, And don't eat that. नका खाऊ. And don't eat that. याचा अर्थ तुमच्या आयुष्यातला आनंद गेला असं होतं का? Does it mean that the happiness is gone away? लगेच विषय काढू नका की शुभकार स्मरण केलं खाल्लेलं सगळं काय चांगलं आहे. And don't think that while you remember God and eat everything खा is good. भात खा, बटाटा खा, हे खा ते खा. Eat rice, potatoes, everything. पथ्य अपथ्य पाळा. You need to follow diet. औषध सुद्धा देवापासून आहे. And the medicines are from God. महत्त्वाचा विषय जगण्यातला आनंद. An important thing is happiness of living the life. जगण्यातल्या आनंदाचं मूळ कोण आहे? Who is the root of living the life? प्रभू येशू ख्रिस्त. He is the root of the all जरा happiness. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. जगणं जर मला ख्रिस्त आहे, If living is Christ for me, तर जगणं तो आनंद मला ख्रिस्त आहे. the joy in life is Christ for me. हालेलुया. Hallelujah. आणि आम्ही तर ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. And we are wearing आम्ही ती Him. भाकर घेतो म्हणजे ख्रिस्ताचा देह खातो. And we take the bread means we consume His आम्ही body. ते द्राक्षरस पितो म्हणजे ख्रिस्ताचं रक्त पितो. We take the wine means we consume His आणि ते blood. कुठल्याही व्यक्तीला अपायकारक नाही, And ते पोषक It आहे, doesn't hurt any person. It is nourishing. आनंद देणार आहे. It gives joy. हालेलुया. Hallelujah. मग कुठल्या पदार्थामध्ये आनंद नाही, आनंद प्रभू मध्ये आहे. So there is no joy in delicacies. There is happiness in Christ. म्हणजे तुम्हाला पथ्य म्हणून पदार्थ खायला परवानगी आहे, त्यासाठी प्रार्थना करा, देवा उत्तम ते तुम्हाला दिलंच, मी आनंद घेते प्रभू येशू मध्ये. So pray for the food that you have been given as a diet and give thanks to the Lord for that. फक्त कुरकुर करू नका. Do not grumble for it. आता कसं होईल असं म्हणू नका. How will it happen now? असं आता कसं होईल हा एक फार मस्त वाक्य आहे. And how will it happen now is a very good phrase. आता माझं कसं होईल? And how will it happen now? कशाला कसं होतंय?
And why do you think that? तू जगलास तर ख्रिस्त म्हणून जगला, ख्रिस्तामध्ये जगलास. You're living in Christ, मेला तर डायरेक्ट देवाकडे आत्मा जाणार आहे. and if you die, you'll go direct to God. आता माझा कसं होईल याचा प्रश्न येतो का कधी? And how do you question how will it happen? विश्वासाला येतो का आता प्रश्न? And do you believers have that question? असं आता माझं कसं होईल असं जो म्हणतो So how will it happen? The one who says तो that विश्वासणारा is नाही. not a believer. हालेलुया. Hallelujah. मी जगतो ख्रिस्तासाठी I जगतो. live for Christ. माझं जगणं ख्रिस्त My आहे. living is for Christ. मेलो मला लाभ आहे. If I'm dead, died, it's beneficial. आता माझं कसं होईल? So how will it happen now? हा. भविष्यवाले आलेले आहेत खूप, And there are many astrologers nowadays, संदेष्टे आलेले आहेत and they're prophets. आणि मग ते त्यांच्याकडे जातात. माझं कसं होईल? And people go to them and to ask for the future. माझ्याकडे जर कोण आलं तर मला माझं कसं होईल तर मी त्याला प्रश्न विचारेन. If someone comes to me, I ask them a question. ख्रिस्त तुझ्यासाठी मेला, तुझा विश्वास आहे का? Christ died for you. Do you believe that? ख्रिस्त तुझ्यासाठी पुरला गेला, तुझा विश्वास आहे Christ का? was buried. Do you believe that? ख्रिस्त तुझ्यासाठी मरणातून जिवंत झाला, तुझा विश्वास आहे Christ का? was resurrected from dead. Do you believe that? विश्वास आहे म्हटलं तर तुझं चांगलं आहे. If you believe, it is good for you. त्यासाठी वेगळं भविष्य सांगायची काय गरज आहे? There is no need to prophesy for that. आहे काय गरज? It is needed. आहे का काय? Is it हा. needed? आता माझं कसं होईल? स्वतःलाच उत्तर द्यायचं. आता माझं चांगलं होईल. So how will it happen? You have to speak to स्वतःला yourself. प्रश्न विचारायचा, आता माझं कसं होईल? You have to ask yourself, how will it happen? ते म्हणतं तुझं चांगलं होईल God says that everything will be जर good. तुला जगणं ख्रिस्त असेल तर. If your living is for Christ. हालेलुया, हालेलुया. 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 पुनरुत्थानाचा सण हा आनंद देणारा आहे. And the day of तो resurrection is अशा the one to give पद्धतीने आम्हाला happiness. आनंद देतो. It gives happiness in such मग a त्या way. ठिकाणी पहिल्या 21व्या वचनामध्ये काय पहा? जीवन की मरण कोणते चांगले? सर्वांनी म्हणा दोन्ही चांगलं. हालेलुया. मग वाचा पुढे काय लिहिले पहा. कारण जगणे हे मला ख्रिस्त कारण जगणे हे मला ख्रिस्त व मरणे हा मला लाभ व असे आहे. मरणे हे मला लाभ असे. For to म्हणा. me to live is Christ and die is gain. हालेलुया. हालेलुया. पुनरुत्थानाच्या दिवसासाठी देवानं तुम्हाला दिलेलं हे आठवड्याचं वचन आहे. And for the day of resurrection is the verse of the week. म्हणा जगणे मला ख्रिस्त जगणे मला ख्रिस्त व मरणे हे मला लाभ असे आहे. मरणे हे मला लाभ असे आहे. हालेलुया. Hallelujah. मग तुमचं जगणं कसं असावं? ख्रिस्त. So your living should be Christ. पुढे आम्ही पाहणार पौल कसा म्हणतो की माझ्या टाईम मी नाही तो माझ्या टाईम ख्रिस्त वास करतो. Further we see Paul says that not I am living in me but Christ lives in या me. ठिकाणी कारण जगणे हे मला ख्रिस्त आहे Because living is Christ for me व मरणे हे मला लाभ असे and to आहे. die is gain for me. आणि पुढे देवाचं वचन मला सांगतो. Further it says, 22 वचन वाचा. पण जर देहात जगणे पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे हे माझ्या कामाचे फळ आहे. कोणते निवडावे कोणते निवडावे हे मला सांगता येत नाही. हे मला सांगता येत नाही. मी या दोह संबंधाने मी या दोन संबंधाने पेचात ते आहे. पेचात आहे. इथून सुटून जाऊन इथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे. मला उत्कंठ आहे. कारण हे त्यापेक्षा कारण हे त्यापेक्षा फारच चांगले चांगले आहे. आहे. पुढं तरी मी देहात राहणे हे तुमच्या करता अधिक गरजेचे आहे. मी देहात राहणे तुमच्या करता अधिक गरजेचे. कारण का मी तुम्हाला वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवतो. हालेलुया. ते माझं काम आहे, ते माझं कर्म आहे आणि त्याच्यासाठी या देहात राहणे मी चांगलं पसंत करतो. इथून सुटून जाण्याचा मला आनंदच आहे कारण लाभ आहे प्रियानो. म्हणून आमचं कर्म काय असावं? आमचं कर्म लोकांना जाऊन शुभवर्तमान सांगणं. हालेलुया. आणि त्याच्यासाठी मला या देहात राहायचंय प्रियानो. म्हणून देवाची येशूनं शेवटची जी आज्ञा दिली, जाऊन संबंध सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्या शिष्य करा, त्या पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या. त्याच्यासाठी तुमचं जगणं असावं, प्रभूसाठी तुमचं जगणं असावं, प्रभूविषयीची साक्ष लोकांना सांगणं तुमचं जगणं असावं. मग तुम्हाला तो लाभ घडणार आहे. मरण हे लाभ. हा आत्ता जर मला स्वतःला प्रश्न विचारला तर प्रियानो, माझं मन जर मला दोषी ठरवत असेल याचा अर्थ तो लाभ मला घडत नाही. माझं मन जर मला दोषी ठरवत नसेल तर मला देवाजवळ जायला धैर्य आहे. हालेलुया. but if I live in the flesh, this will mean the fruit of my labor. Yet what I shall choose I cannot tell. But I am hard pressed between the two, having a desire to depart and be with Christ, which is far better. Nevertheless, to remain in flesh is more needful for you. आता इकडे पुन्हा फिलिप्पीकराच्या पत्राकडे त्या पुढच्या अध्यायाकडे येऊया. And the next chapter we see.
त्याच्या अगोदर एक विशाल गलती करायचं पुस्तक 2:21. गलती करा 2:20. व्हेरी गुड, टाळ्या वाजूया जरा. वाच 2:21. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला मी आहे ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे आणि मी जगतो असे आणि मी नाही, जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या तर ठायी जगतो. ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये आणि आता देहामध्ये जे माझे जीवित जे आहे माझे जीवित आहे ते विश्वासाने ते आहे, विश्वासाने आहे, ज्या देवाच्या पुत्राने ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती केली मजवर प्रीती केली व स्वतःला मजकरिता दिले, व स्वतःला मज करता दिले, त्याचवरील विश्वासाने ते आहे. त्याचवरील विश्वासाने ते आहे. मी देवाची कृपा मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही, व्यर्थ करीत नाही. कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राने ना आहे तर कारण जर नियमशास्त्र नीतिमत्व नियमशास्त्राने आहे तर ख्रिस्ताचे मरण निरर्थक आहे. पहा, नीट लक्ष द्या या वचनांकडे. I've been crucified with Christ. It is no longer I who live, but Christ lives in me. And the life which I now live in the flesh, I live by faith in the Son of God, who loved me and gave himself for me. I do not set aside the grace of God, for if righteousness comes through the law, then Christ died in vain. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. पौल या ठिकाणी म्हणत आहे, And Paul is saying here, मी नियमशास्त्राच्या आधारे नियमशास्त्राला मेलो यासाठी की मी देवा करता जगावे. for I through the Lord died to the law that I might live to God. पण देवासाठी जगावं म्हणून तो काय म्हणतो? To live for God, what he मी says, नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो. through the law I died for the law. कारण नियमशास्त्र आम्हाला तू पापी आहे हे सांगतं. Because the law only tells you that you are a sinner. आणि पापाचं वेतन मरण आहे आणि बायबल आम्हाला सांगतं, आणि त्या निष्कलंक रक्त सांडल्याशिवाय त्या मरणातून सुटका The नाही. wages of sin is death, and only through unblemished blood that we get delivered from the त्या sin. नियमशास्त्रातून देवाने तुम्हाला मला मुक्त केलेलं Through आहे. that law he has delivered us. तुमच्या आणि मला प्रतिकूल असलेला विधींचा दस्तऐवज वधस्तंभाला खिळून त्यांनी रद्द केलेला आहे. And the law that was unfavorable for us, he's cancelled that out in the त्याने cross. पूर्ण केलं आणि ताण लागली म्हटला तो. He's completed it and said, I'm thirst. पूर्ण झालं पाहिजे त्याने आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला. After completing, he said, I'll give you my spirit. आणि त्या बायबल आम्हाला या ठिकाणी नियमशास्त्राला मी मेलो म्हणजे मी पापाला मेलो. And here we see, I died to the law means we are dead to the sin. नियमशास्त्र आम्हाला तुम्ही पापी सांगता, तू पापी And the सांगता. law tells us we are sinners. आणि ज्यावेळेस मी येशू ख्रिस्ताला पश्चातापी अंतःकरणाने शरण जातो, And with a repentful heart, when I go to Christ, मी पापाला मरतो. I became dead to sin. म्हणजे मी नियमशास्त्राला मरतो. I became dead to sin. जर मी पापाची कबुली दिली If I accept my तर sins, आता मी पापाला मेलेलो आहे. we are dead to sin. तुम्ही सर्व पापाला मेलेले आहात. We are all dead to sin. का मेला तुम्ही त्या पापाला? And why have we died? यासाठी की मी देवा करता जगावे. So that I need to live for God. तुम्ही जर नियमशास्त्राला मेलेले आहात, If you are dead to the law, म्हणजे तुम्ही जर त्या आणि पापाला मेलेले आहात, if you are dead to the sin, तर तुम्ही कशा करता जगावं? so what should you live for? कशा करता जगावं? What should you live for? वाचा ते गलती करायचं बद्दल सगळ्यांकडे बायबल आहेत का? काढा 2रा अध्याय 19 वचन. सगळ्यांनी एका मुखानं म्हणा. आता सगळ्यांना उभं राहून वचन वाचायला लावणार आहे मी. वाचा. बस आलं लक्षात आता. या ठिकाणी देवाचा दास म्हणतो मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मेलो. The servant of God says, through the law I died to the law. नियमशास्त्राच्या द्वारे. Through the law. का बरं नियमशास्त्राच्या द्वारे म्हणतो तो? And why does he say through the law? कारण तो विधींचा दस्तऐवज जो तुम्हाला मला प्रतिकूल होता, ख्रिस्तानं तो वधस्तंभाला घेऊन रद्द केला तुम्हाला मला जीवन देण्यासाठी. Because the laws that were unfavorable for us, God put them on the cross and he's cancelled them out to give us life. म्हणून तो म्हणतो नियमशास्त्राच्या द्वारे मी नियमशास्त्राला मेलो. So through the law I am died to the law. आम्ही पापांचा पश्चाताप केला नियमशास्त्राच्या द्वारे आम्ही नियमशास्त्राला मेलो. We repented for our sins. We are dead to the law through the law. कशासाठी मेलो? Why have been died? कारण आम्ही देवा करता जगावं. So that we live for God. कुणा करता For जगावं? what should we live?
देवा करता For जागा. God. मग नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मरणं हा लाभ आहे. So- कारण मी देवासाठी जिवंत केलेला असतो. So dying to the law, through the law, it is beneficial because I live for God. तुम्हाला तुम्ही पापाला मेले, So if you're died to sin देवासाठी जिवंत केलेले आहात. and you are resurrected मग for God, तुमचं जगणं कुणासाठी असावं? देवासाठी. so whom should your living be का for? स्वतःसाठी It should be असावं? for God. स्वतःसाठी असावं का? नाही. मग पुनरुत्थित ख्रिस्त तुमच्या ठाई जगतो, तो तुम्ही ख्रिस्तासाठी जगावं. So the resurrected Christ lives in you, so you should live for Christ. पुढे देवाचा दास म्हणतो 20व्या वचनामध्ये वाच. And for the 20th verse, मी ख्रिस्तावर वधस्तंभाला खेळला मी आहे ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे आणि मी जगतो असे आणि नाही मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई तर जगतो. ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये आणि आता देहामध्ये जे माझे जीवित जे आहे माझे जीवित आहे ते विश्वासाने ते आहे, विश्वासाने आहे. ज्या देवाच्या पुत्राने ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती मजवर केली प्रीती केली व स्वतः मज करिता दिले, व स्वतःला मज करता दिले, त्याचवरील विश्वासाने ते आहे. त्याचवरील विश्वासानं ते आहे. हालेलुया. I have been crucified with Christ. It is no longer I who live, but Christ lives in me. And the life which I now live in the flesh, I live by faith in the Son of God who loved me and gave himself for me. तो म्हणतो मी ख्रिस्ताचा वध माझ्यामध्ये वागवतो. And he says the character of Christ lives in me. देवाचा दास या ठिकाणी म्हणतो मी ख्रिस्ता बरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे. I have been crucified with Christ, says the servant of God. आपण स्वतःला तिथं पाहावं प्रियानो. We should see ourselves तो there. पापी आहे म्हणून तो टांगला गेला का? Was he sinner and तो that's why he got तुमच्या crucified? माझ्यासाठी पाप झाला. For you and me he became sin. आमच्यासाठी ते प्रायश्चित्त सहन केलं. For you and I he suffered the repentance. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्ताकडे पाहताना तिथं प्रत्येकानं स्वतःला पाहायचंय. माझ्यासाठी तो वधस्तंभावर So गेला. while we look at the crucified Christ, we have to see ourselves there because मला he went there for us. मला जीवन देण्यासाठी, To give me life, मला पापातून सोडवण्यासाठी, to deliver me from sin, मला वधस्तंभाच्या मरणापासून and to सोडवण्यासाठी. deliver me from the death on the cross. म्हणे येशूच्या मागे चालणाऱ्या स्त्रियांना तो म्हणतो माझ्यासाठी रडू नका, आपल्या मुलांबाळासाठी So the woman going behind Christ says to them, do not cry for me, cry for your children. त्या वधस्तंभाकडे पाहताना स्वतःला तिथं पहा. And you have to see yourselves on the cross. आपल्या पापांचा पश्चाताप करा. Repent for your sins. तुमच्यासाठी प्रभू त्या ठिकाणी गेलेला For आहे. you Christ went त्या there. त्या वेदनेतून, त्या पापातून, त्या शापातून, त्या मरणातून तुम्हाला So the curse, सोडवण्यासाठी. affliction, sin and death he went there. त्या आमच्या पापांची आम्हाला जाणीव होणं गरजेचं We आहे. have to make our sins realize to त्या आमच्या ourselves. दुष्कर्मांची आम्हाला जाणीव होणं We have to गरजेचं make our आहे. wrong deeds realize आणि to आम्ही ourselves. पश्चाताप करून प्रभूला शरण And we यावं. have to repent and surrender माझ्या ourselves. देवा मी पाप केलं, तुला वधस्तंभावरचं मरण सहन करावं And लागलं. Father, I sinned and you have to bear the death on the cross. म्हणून तो म्हणतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला So आहे. he said, I am crucified on the cross with Christ. आणि मी जगतो असे नाही, And not that I live, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. but Christ lives in me. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे And so the bodily, the living that I have in my ते body, विश्वासाने it आहे. is just through faith. तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. So the Christ lives in me. मी जगतो असे नाही. It is not that I live. तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा प्रभू स्वीकारलेला If you have accepted Christ as your personal तर तुम्ही Savior, म्हणू शकता मी जगतो असं नाही, you can say it is not that I who live, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. Christ lives in me. ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. Christ lives in me. म्हणून पौल म्हणतो की जगणे मला ख्रिस्त आहे. And that is why Paul says living is Christ for me. हालेलुया. Hallelujah. ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. Christ lives in me. म्हणून जगणे मला ख्रिस्त आहे. And that is why living म्हणून this life is Christ for ख्रिस्तापासून me. ख्रिस्ताच्या शांतीचा अनुभव मला आहे. That is why I experience the peace of म्हणून Christ. ख्रिस्ताच्या मध्ये मला आरोग्य That आहे. is why I get healing in Christ. म्हणून ख्रिस्तामध्ये मी विसावा प्राप्त झालेला That is आहे. why I get rest in Christ. ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. Christ lives in me. जगणे मला ख्रिस्त आहे. Living is Christ for me. ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. Christ lives in me. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे And so the living that is me in the flesh, त्याच्यावरच्या विश्वासानं आहे. I live only by the faith on Him. तुमच्या माझ्या देहामध्ये जे जीवित आहे, Living that is your जे in your body, जे जीवन आहे the life that is there, ते त्याच्यावरील विश्वासानं it is just आहे. through the faith on Him. जसं तुम्ही प्रभूला स्वीकारलं As you accepted Christ, तसं त्याच्यामध्ये चाला, I live in Him. त्याच्यामध्ये मुळावलेले
be rooted in Him, रचले गेलेले, established in Him, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणारे, like being taught to you, growing in faith, आणि फार हिशोबकार स्मरण and करणारे. meditating and thanking Him day and night. तुमचं जीवन विश्वासात बळावत जाणार असावं, Your life should be growing in faith कारण daily, तुमच्या देहामध्ये, माझ्या देहामध्ये जे जीवित आहे because the living that is in your and my body, ते त्या विश्वासानं आहे. that is through the faith. ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती केली The God, Son of God that loved me व स्वतःला मज करता दिले, and gave Himself for me, त्याचवरील विश्वासानं ते आहे. and through the faith on Him, it is there. तिथं कुठला उल्लेख केलाय? And what is mentioned there? गव्हाणीतल्या येशूचा उल्लेख केलाय का? Does it mention the Jesus in the manger? वधस्तंभावर खेळलेल्या येशूचा उल्लेख आहे. The Christ who is nailed on the cross. हालेलुया. Hallelujah. म्हणून संदेशाचं मूळ आणि मेन जर काय असेल लाईन, तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त. हालेलुया. And so what is the main motive of the message? It is the crucified Christ. येशूविषयीची साक्ष संदेशाचं मर्म आहे, बायबल मला And सांगतो. the testament about Jesus is the motive of the message. आणि येशूविषयीची साक्ष ही महत्वाची आहे. And the testimony about Jesus is important. येशूने 5,000 जेवण दिलं. And Jesus gave food to 5,000. येशूने पाण्याचा द्राक्षरस केला. Jesus converted water to wine. येशूने भूत लागल्या लोकांना त्या बंधनातून सोडवलं. And Jesus cast out demons from the people. येशूने आंधळ्यांचे नेत्र उघडले. He gave sight to the blind. येशूने मेलेले जिवंत केले. And He resurrected the dead. ते चमत्कार घडले, All the miracles happened कारण तो देव आहे. because He's God. देव चमत्कार करणार नाही तो दुसरं कोण करू शकतो का? And who does miracles apart from आम्ही God? चमत्कार करतो का? Do we do miracles? माझ्यामध्ये असलेला ख्रिस्त चमत्कार The God who is in me does the miracles. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. हे Hallelujah. सर्व चमत्कार झाले. All the miracles happen. आम्ही पाहतो ते सर्व का झाले? And why did it happen? कारण तो देव आहे. Because He's God. मग येशूची खरी साक्ष काय So what आहे? is the real testimony of Christ? येशूची खरी साक्ष आहे The real testimony. पापी लोकांसाठी वधस्तंभावरचं मरण त्यांनी सहन He केलं. bore the death on the cross for the sinners. मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यात येईल, And the Son of Man would be त्याला arrested. वधस्तंभावर खेळण्यात He will be येईल, nailed on the cross. त्याला ठार मारण्यात येईल, And He will be killed there. तो पुरला He will जाईल, be buried. त्याचं तो पुनरुत्थित होईल, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत He होईल. will be resurrected and rose up on the third day. याचे अगत्य आहे And it is important, आणि ते expected. घडलेलं And आहे it has happened. आणि ती ख्रिस्ताची साक्ष And आहे. that is the testimony of Jesus. चमत्कार ती साक्ष नाही, And the miracles are not a testimony. चमत्कार तो देव आहे, घडत राहतात प्रियानो. And the testimony is, the miracles are because तो He's नुसता God. चालला तरी चमत्कार घडत And होते, He walks and the miracles would कारण happen. तो देव आहे. Because He is God. साक्ष काय आहे? And what is the testimony? देवानं साक्ष ही आहे And the testimony is, की देवानं मानव रूप धारण केलं. हालेलुया. and He came as a man. तो परात्पराचा पुत्र असून And He was a son of the highest God. त्यानं दासाचं स्वरूप स्वरूप पापा आणि त्याने स्वतःला घेतलं प्रियानो. And He left that form and took a manly form. त्यानं वधस्तंभावरचं शापित मरण सहन केलं. And He bore the cursed death on the cross. ही येशूची साक्ष आहे. And that is the testimony of आणि Jesus. ही साक्ष This testimony, तुम्हाला मला जीवन जगायला प्रेरणा देणारी it आहे. gives us the hope to live this ही life. साक्ष And this testimony, तुम्हाला मला जीवन देणारी आहे. it gives us life. ही साक्ष And this testimony, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये देवावरची आशा प्रफुल्लित करणार for you and me, it amplifies the hope in the Lord. म्हणून पौल म्हणतो, And so Paul says, आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. we preach the Christ who is crucified. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पुढे देवाचं वचन आम्हाला काय सांगतं पहा. For the word of God says, हा, ते विश्वासानं आहे, and it is through faith. म्हणून आम्ही विश्वासाचं जीवन जगावं. That is why we have to live a life of faith. विश्वास आमचा क्रियाशील असावा. Our faith should be of तो action. मेलेला असता कामा It should नये. not be dead. माझा विश्वास आहे पण मी कृती करत नाही, तर तो विश्वास मेलेला आहे. And I have faith, but I don't act, and the faith is dead. विश्वास आहे, मी कृती करतो, I have faith and I do the तो action. विश्वास जिवंत आहे. And the faith lives. जगणं कृती आहे प्रियान. And living is an action. जिवंत मनुष्य कृती करत असतो. And the man who lives, he does झाडं the action. जिवंत असतात, ती वाऱ्यानं ते हापानं हलतात प्रियान. And if the tree is living, the leaves ते are swayed by the wind. ते झाड जिवंत आहे, त्याच्या हिरव्या पानावर आम्हाला लक्षात The येतं. tree is living, we know it because the leaves are green. आम्ही जिवंत आहोत ख्रिस्तामध्ये. And we are living in Christ. ही ख्रिस्ताची सेवा करणाऱ्या त्या कृतीतून सिद्ध होते. And
the action of serving God proves that. म्हणून क्रियाशील आमचा विश्वास असावा. So our faith should be through action. आम्ही विश्वासाचं जीवन We should जगावं. live a life of faith. आम्ही विश्वासात बळावत जावं. And we should grow in faith. आणि 21 वचनामध्ये काय लिहिले And 21 verse it says, गलतीकराचं पत्र 2 अध्याय 21 वचन. मी देवाची कृपा व्यर्थ करीत मी नाही, देवाची कृपा व्यर्थ करीत नाही. कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राने आहे नीतिमत्व नियमशास्त्राने आहे तर ख्रिस्ताचे मरण तर ख्रिस्ताचे मरण निरर्थक झाले. I do not set aside the grace of God, for if righteousness comes through the law, then Christ died in vain. देवाचं आमचं तारण कृपेनच कशाच्या द्वारे झाले? विश्वासाच्या द्वारे. And through the grace we are saved by the faith. आज आम्ही जिवंत आहोत कोणामुळे? देवाच्या कृपेमुळे. We are living today because of the grace. आमचं तारण झाले कृपेनं विश्वासाच्या द्वारे झालेलं We are आहे. being saved because of the grace in faith. म्हणून तो अगोदर विश्वासाची भाषा बोलतो. So he speaks about the आणि faith तो first. नंतर म्हणतो मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही. So I do not take the grace of God in vain. कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राने आहे Because if righteousness comes through the law, तर ख्रिस्ताचे मरण निरर्थक आहे. then Christ died in vain. ख्रिस्ताचं मरण आणि पाहतो का नीतिमत्व नियमशास्त्राने आहे का? Is the righteousness through the law? नाही प्रिया. It is not there. नीतिमत्व येशूच्या रक्ताद्वारे आहे. Righteousness comes through the blood of Christ. नीतिमत्व येशूचं ठार मारलं जाणं, पुरलं जाणं, पुनरुत्थान झालं, त्याच्यावर विश्वास ठेवणं, त्याच्याद्वारे आम्हाला नीतिमत्व आहे. And righteousness comes from the faith on the death, the burial, the आणि resurrection, and the faith on Him. देवानं त्या आम्हाला कृपा पुरवली. And God has given us the ती grace स्वार्थ आम्ही स्वीकारावी. that we accept the तो gospel. विश्वास आमच्यामध्ये त्यानं उत्पन्न He केला has created the faith in us की आम्ही त्याच्यावर विश्वास so ठेवावा. that we believe in the gospel. परात्पर देवाच्या रक्तावर विश्वास, पुत्राच्या रक्तावर विश्वास ठेवावा. And we believe in the blood of the Son. त्याच्या मरणावर, त्याच्या पुरल्या जाण्यावर, त्याच्या पुनरुत्थानावर, त्याच्या स्वर्गारोहणावर, त्याच्या पुन्हा येण्याच्या धन्य आशेवर आम्ही विश्वास ठेवावा. And we believe in the death, burial, the resurrection, and the hope of the second coming. आणि त्या वधस्तंभावरच्या त्या महान यज्ञाच्या आधारे तुम्हाला आणि मला नीतिमत्व मिळालेलं And आहे. through the great sacrifice on the cross, we got the म्हणून righteousness. तो म्हणतो नीतिमत्व नियमशास्त्राने आहे तर ख्रिस्ताचे मरण निरर्थक आहे. So if the righteousness comes through the law, then Christ died in vain. नीतिमत्व नियमशास्त्राने नाही. Righteousness doesn't come from the law. नीतिमत्व नियमशास्त्राच्या पूर्णतेमध्ये आहे. And righteousness comes from the fulfillment of आणि the law. ती नियमशास्त्राची पूर्णता कुणी केली? And who fulfilled the law? कुणी केली? Who fulfilled it? जोराने म्हणा, कुणी केली? येशूनं केली. And Jesus fulfilled the law. मग नीतिमत्व कुणामध्ये आहे? Who has the righteousness? येशू मध्ये Jesus has it. एकदा टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. म्हणून आम्ही नीतिमत्वामध्ये चालावं. That is why we need to walk in the righteousness. नीतिमत्वाचा परिणाम सार्वकालचं स्वास्थ्य आहे. And the result of righteousness is well-being forever. नीतिमत्तेचा परिणाम आम्ही पाहतो सुखाश्रम आहे. Result for righteousness is good being. नीतिमत्तेचा परिणाम निर्भयता आहे. And the result of righteousness, माझे fearlessness. लोक शांत स्थळी And my people in a peaceful आणि place. निर्भय वस्तीस्थानामध्ये राहतील. And they'll go in a fearless place. कशामुळे ते राहतील? And why will they go there? नीतिमत्वामुळे राहतील. Because of the righteousness. नीतिमत्व कसं मिळालं? How do you get the righteousness? नियमशास्त्राची पूर्णता करून. Because of fulfillment of the law. नियमशास्त्राची पूर्णता कोणी केली? Who fulfilled the law? परात्पर देवाच्या परमप्रिय पुत्रानं. And the highest son of the highest God. नियमशास्त्राचं पूर्णत्व करण्याची योजना कोणी आखली? And who made the plan to fulfill the law? परात्पर देवानं. The holy God. मग आमच्यावर प्रेम करणाऱ्या पित्यासाठी एकदा म्हणूयात हालेलुया. आमच्यावर प्रेम करून स्वतःला वधस्तंभावर दिलेल्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी म्हणूयात हालेलुया. आणि म्हणूयात परमेश्वरा तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. हालेलुया. आज आम्ही जिवंत आहोत, त्या प्रीतीची ऊब आमच्यामध्ये आहे. Today we are living and we have the warmth of the love in ती us. प्रीती आम्हाला ऊब देते. That love gives us warmth. आणि उभेमध्ये जीवन देण्याचं सामर्थ्य. And the warmth has the power to give life. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कोंबडी अंड उभवते. And the hen gives warmth to the eggs. उभवते म्हणजे काय करते? So what exactly happens there? ती आपली ऊब
त्या अंड्याला देते. and it gives its warmth to the eggs, मातृत्वाची ऊब, and the warmth of motherhood, वात्सल्याची ऊब, and the warmth of love. ती ऊब त्या अंड्याला ती देते. It gives the warmth to the आणि त्या eggs, उभेचा परिणाम हा होतो and the result is that, की काही दिवसांनी काही आठवड्यानं त्या अंड्यामधून जीवन बाहेर. and after some days or weeks, the life is hatched out of it. येशू सुद्धा उदाहरण देताना म्हणतो की कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसं तुम्हाला एकवट करण्याची माझी कितीदा तरी इच्छा होती पण तुमची नव्हती. And why, like the hen takes chicks under her wings, I had the will to do the same. आमच्या हाताने वाईट कर्म केली. We do wrong things by our own hands, येशूच्या हातामध्ये खेळ ठोकले. and Jesus had nails in his आमचे hands. पाय वाईट कर्माकडे वळाले. Our legs went to the wrong places, येशूच्या पायामध्ये खेळ ठोकले. and there were nails in the feet of Jesus. आमच्या डोक्यामध्ये सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी कुयुक्त्या होत्या. We had wrong thoughts and plans in our heads. येशूच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घालण्यात So आला. crown of thorns was placed on his head, सर्व विचार तरंगाने आमचं हृदय बरबटून गेलो होतं. and our heart was confused with all wrong thoughts. येशूच्या कुशीमध्ये भाला भोसकण्यात आला. And त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला. and a spear was put into his stomach, हा त्या आम्ही वाईट बोललो, आम्ही खोटं बोललो. and we talked the wrong and lies. येशू म्हणतो मला तहान लागली, त्याला आंब पाजण्यात आलं. And Jesus thirsted, and he was given bitter drink. त्याने आमच्या हातावर हात ठेवले. He put his hands on our hands. त्याने आमच्या पायावर पाय ठेवले. He put his legs on our legs, त्याने आमच्या मुखावर मुख ठेवलं. and he put his mouth on our त्याने mouth, आपला श्वास आमच्यामध्ये फुंकला. and he put his breath into ती us. पाखर त्याने आमच्यावर घातली. He put his wings upon आम्हाला us. ऊब He दिली gave us warmth, आणि आमच्यामधून एक जीवन निर्माण झालं. and a life was created in us. जगणं आलं. And life was created. कुठलं ते जगणं आहे? And which life is that? ख्रिस्तामध्ये In Christ. युगानयुगचं जिवंतपण, And the eternal living in Christ. सार्वकालिक जीवन, Eternal life. देवाच्या प्रीतीमध्ये ती ऊब आहे की ती पाप्याला जीवन देते, And the love of Christ, जिवंत करते. the love of Christ has the warmth to give life to the sinner and make him lively. आणि म्हणून आम्ही पाहतो की पौलाला ख्रिस्त प्राप्तीची उत्कंठा लागली. And that is why Paul was eager to attain Christ. पुन्हा वळूया त्या फिलिपेकराच्या पत्राकडं. थोडा वेळ लागला तरी ऐका. आज ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये सर्व लोक आहेत. हालेलुया. ऐकूयात का? वा वा विशाल वाच. फिलिपेकराचं पत्र 3रा अध्याय त्याचं पहिल्यांदा हेडिंग वाचा. ख्रिस्त प्राप्ती पुढे जात. ख्रिस्त नाही, हेडिंग काय? फिलिपेकराचं पत्र 3रा अध्याय 7व्या वचनाचं हेडिंग. ख्रिस्त प्राप्ती करता. हा, ख्रिस्त प्राप्ती करता पौलाला लागलेली उत्कंठा. पौलाला लागलेली उत्कंठा. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या आशा समजलो. हानीच्या आशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. ज्याच्यामुळे मी सर्व वस्तूंची हानी सोसली आणि त्या केर कचरा अशा लेखितो यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. बस. But what things were gained for me, these I have counted for loss in Christ. Indeed, I count all the things lost for the excellence of the knowledge of Christ Jesus my Lord, for whom I have suffered the loss of all things, and count them as rubbish, that I may gain Christ. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत The word आहे, of God tells us, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या आशा समजलो. but what things were gained for me, I have counted this as loss for Christ. त्याने स्वतःला कसं जागृत ठेवलेलं He आहे, has made himself vigilant there. त्याने स्वतःला कसं जागं ठेवलेलं He आहे, has made himself alive there. त्याने स्वतःला कसं सावध ठेवलेलं He has आहे. made himself cautious there. ज्या लाभाच्या गोष्टी मला नाशाकडे घेऊन जात आहेत And the things of gain that took me to destruction, किंवा घेऊन जाऊ शकतात, or that can take me to त्या क्षणिक destruction, लाभाच्या आहेत, that is just the worldly gain, तर क्षणिक सुख देणाऱ्या आहेत, and that is a temporary त्या त्याला happiness. खाले आहे प्रियानो. He knew that. म्हणून तो म्हणतो, So he says, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या the things that were gained for me, त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या आशा समजलो. I've counted them as loss in Christ for me. कोणामुळे समजलो तो? For whom? ख्रिस्तामुळे मी हानीच्या समजलो. For Christ I've counted them as a loss. मला त्या
लाभाच्या होत्या. They were gain for me. जगातल्या गोष्टी आम्हाला लाभाच्या असू शकतात, Things of the world can be पण profitable त्या for सर्व us. काळच्या लाभाच्या असू शकतात का? But are they eternal profit for जगामध्ये us? सुद्धा आनंद आहे सर्व काळचा आहे का? Is there the happiness eternal in the जगामध्ये world? शांती आहे सर्व काळची आहे Is the का? peace of the world eternal? जगामध्ये विसाय सर्व काळचा आहे का? Is the rest of the world eternal? नाही प्रिया. It's not. आणि तो मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग घेतला जातो. And to get that, wrong ways are appointed. दारू पिणारा मला प्रश्न आहे म्हणून दारू पितो. And some people drink because they have a problem. मग तो दुःख विसरतो का काय माहित नाही. And does he forget sorrow or no? मग दुःख त्याच्यातून एकदा नशेतून बाहेर आला की पुन्हा दारूकडे जातो, कारण परत ते आठवायला लागतं. But when he comes out of it, again he remembers the sorrow and again he goes to alcohol. कदाचित त्या व्यक्तीला वाटत असेल की दारू हा मला लाभदायक आहे कारण माझे प्रश्न मी विसरतो. And that person thinks that it's gain for me because I forget my पण problems. ते कायमस्वरूपी विसरले जातात का? But does he forget it forever? मग तो लाभ कायमचा आहे का? What is the gain तो forever? लाभ नाशाकडे नेणार And that आहे. gain takes us to destruction. मग लाभाचं काय आहे? So what about the gain? माझे प्रश्न जरी असले, If it's problem for me, लाभ माझ्यासाठी ख्रिस्त आहे. the gain is Christ for मी me. ख्रिस्ताकडे जातो I go to Christ. आणि ख्रिस्त म्हणतो माझ्या मुला मी तुझ्या बरोबर आहे. And Christ says, my son, I'm with you. म्हणजेच काय, तू घाबरू नको. So don't fear. मग कुठला लाभ चांगला? तो लाभ चांगला का हा लाभ So चांगला? what gain is good, that or this one? ख्रिस्ताचा लाभ चांगला. The gain of Christ is good. हालेलुया. समजते का सगळ्यांना? आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या So things are gain for me. त्या ख्रिस्तामुळे मी हानीची आशा I've समजलो. counted them as loss in Christ. इतकेच नाही, So not only तर this. ख्रिस्त येशू माझा प्रभू. So Christ Jesus my Lord. पहा या ठिकाणी प्रत्येक वेळेला पौल म्हणताना आमचा प्रभू कधी म्हणत नाही. पाहतो So Paul doesn't say our God. काय म्हणतो तो? माझा. He says my Lord. याच्यातून प्रत्येक विश्वासाने शिकावं की नेहमी म्हणावं माझा प्रभू. Every believer should learn from this. He should say, He is my Lord. आणि ज्यावेळेस आम्ही सगळे एकत्र येतो And we come together त्याच प्रथम माझा प्रभू आपला प्रभू आपण म्हणावं. and we says my Lord and our Lord as well. हालेलुया. ख्रिस्त येशू माझा प्रभू. Christ Jesus my Lord. याच विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे All the excellence of the knowledge in मी Him. सर्व काही हानी समजतो. I count everything lost. ज्याच्यामुळे मी सर्व वस्तूंची हानी सोसली. For that I have suffered loss in all आणि things. त्या केर कचरा अशा लेखल्या. Count them as rubbish. कशासाठी त्या केर कचरा For लेखल्या? what is counting rubbish? यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ व्हावा. So that I have gain in Christ. मग ख्रिस्त हा लाभ तुम्हाला व्हावा. If you have to have benefit of तर Christ, या जगातल्या ज्या गोष्टी आहेत, त्या हानीच्या गोष्टी त्या आम्ही टाकून so द्याव्या. all the things of the world you have to throw it away. ज्यामुळे मी सर्व वस्तूंची हानी सोसली अशा त्या केर कचरा अशा मी लेखतो. So of the things I have suffered loss of all things, count them as rubbish. यासाठी मला ख्रिस्त हा लाभ व्हावा. So that I have gain in Christ. ख्रिस्त मरण हा लाभ आहे. So the death of Christ is ख्रिस्त हा beneficial. लाभ आहे. Christ is benefit. जिवंत ख्रिस्त हा लाभ आहे. Living Christ is gain. पुनरुत्थित ख्रिस्त हा लाभ आहे. Resurrected Christ is gain. मग हानीच्या वस्तू ज्या केर कचरा आहेत त्या मी तुच्छ लेखाव्या किंवा मी सोडून द्याव्या. So things of the lost you have to count them as rubbish. येशू विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे. Because of the excellence in the knowledge of Christ. ज्ञानाचं श्रेष्ठत्व फार मोठं आहे. And the excellence of the knowledge is very big. म्हणून मागे आम्ही अभ्यास केला. So we studied earlier. ख्रिस्ताच्या कृपेत आणि ज्ञानात वाढा. Grow in the knowledge and wisdom and grace of Christ. ख्रिस्ताच्या कृपेत तुम्ही वाढता. When you grow in the grace तुम्ही तुमचा आणि पूर्णत्व गाठता. and you attain तुम्ही perfection, ज्ञानात वाढता. you grow in the तुम्ही knowledge. ख्रिस्ताला एकदम जवळून ओळखता. You know Christ very closely. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. प्रियानो आम्ही ज्ञानामुळे देवाला जवळून ओळखतो. Beloved, because of the knowledge we know God पुढे closely. नव्या वचनामध्ये काय लिहिले वाचा. आणि मी त्याच्या ठाई असले आणि मी त्याच्या ठाई असलेले असे सापडावे असे सापडावे. माझे नीतिमत्व माझे नीतिमत्व नियमशास्त्राच्या योगे मिळालेले पुन्हा नाही. तेच बापा माझे नीतिमत्व नियमशास्त्राच्या योगे मिळालेले नाही. तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने ख्रिस्तावरील विश्वासाने म्हणजे देवापासून विश्वासाने मिळणारे नीतिमत्व असे आहे. 10वे वचन. हे अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण हे मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्यावे. बस. And we found in him which having my own righteousness which is from the law, but that which is through the faith in Christ, the righteousness which is from the God by faith, that I may know him and the power of his resurrection and the fellowship of his suffering, being confirmed to his death.
मी त्याच्या ठाई असलेले सापडावे. And I should be found in him. पहा किती काळजी घेतोय तो. And it's so careful there. मी त्याच्या ठाई असलेलं सापडणं महत्वाचं I आहे. need to be found in him जगामध्ये इकडे तिकडे असणं काय and महत्वाचं. not be found anywhere in the world. हालेलूया. Hallelujah. पहा तुमचं आणि माझी जबाबदारी आहे. And it's your and my मी responsibility. त्याच्या ठाई असावे, सापडलेले And असावे. I need to be in him and found in him. हालेलूया. Hallelujah. हे अशासाठी सॉरी, आणि मी त्याच्या ठाई असलेले असे सापडावे. I need to be found in him only. माझे नीतिमत्व My own righteousness, नियमशास्त्राच्या योगे मिळालेले नाही. which is from the law, त्याचं स्पष्टीकरण मगाशी मी तुम्हाला दिलंय. and I have clarified earlier. तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने, But it is which is through the faith in Christ. म्हणजे देवापासून विश्वासाने मिळणारे नीतिमत्व असे आहे. So it is a righteousness which is from the God by faith. कृपेने, देवाच्या कृपेने, विश्वासाच्या द्वारे तुम्हाला ते नीतिमत्व मिळालेलं By आहे. the grace through the faith you have got the righteousness. आता हे अशासाठी, For that ते नीतिमत्व तुम्हाला मिळाले हे अशासाठी you have got the righteousness for, की तो so त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, that the power of the resurrection, त्याच्या दुःखाचे the भागीपण, fellowship of his sufferings, हे मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन, म्हणजे एकरूप होऊन समजून I घ्यावे. need to understand it by being conformed to his death. हे समजून घेणं म्हणजे ख्रिस्ताचं पुनरुत्थान समजणार. Knowing this is understanding the resurrection of Christ. हालेलुया. Hallelujah. घोषणा दिल्यानं पुनरुत्थान समजत नाही. And just by giving slogans you don't understand resurrection. देवाच्या ज्ञानानं पुनरुत्थान समजतं. By the knowledge of God you understand आणि resurrection. देवाच्या ज्ञानानं जे पुनरुत्थान And when you समजतं, understand resurrection through the knowledge, तेच ते पुनरुत्थान माझ्यासाठी that लाभदायक. resurrection is gain for you. ख्रिस्ताचं मरण माझ्यासाठी लाभदायक The ठरतं. death of Christ is gain for you. म्हणून नीट काळजीपूर्वकाचा So listen carefully. हे अशासाठी की For so त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, the power of his resurrection. पुनरुत्थानामध्ये सामर्थ्य आहे. Resurrection has the power. काय सामर्थ्य आहे? What power is there? मेलेली व्यक्ती जिवंत होणं तिसऱ्या दिवशी. And the person who is dead being resurrected become alive on third day. मरण ख्रिस्ताला बांधू शकलं नाही, Death couldn't tie Christ कारण तो जीवनाचा अधिकारी आहे. because he is the owner of life. म्हणून हे अशासाठी की Because for that की ते नीतिमत्व मिळालं, ते अशासाठी की त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, the power of his resurrection, त्याच्या दुःखाचे भागीपण, fellowship of his suffering, हे मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्यावे. being conformed to his death and understand it. त्याचं आता त्याच्या दुःखाचं भागीपण कसं व्हायचं? So how do we become a partaker of his sufferings? त्यांनी तर मरणप्राय यातना सहन केल्या. He bore the deadly sufferings there. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवणार नाही, देवाचं वचन मला The drink सांगतं. that I am taking you cannot go for it. मग त्याच्या दुःखाचं भागीपण मी कसं So होणार? how do we have a part in his sufferings? मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलोय. I have been nailed to the cross with Christ. म्हणजे वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त पाहताना तिथं मी पाहायचं आहे, So when we see the Christ on the cross, we have to see स्वतःला ourselves. पाहायचं आहे. We have to see ourselves there. मग तुमच्या पापाचं दुःख किती भारी आहे हे तुम्हाला समजेल. तुम्ही ख्रिस्ताला समर्पित जीवन जगाल आणि तुम्ही त्या दुःखाचे भागी पण होणार आहात. So you will know the burden of your sin is such that you will know Christ and you will have a part in his sufferings. म्हणून आम्ही जेव्हा प्रभू भोजन घेतो, So when we take the communion, त्या देहाला अनुलक्षून घेतो. so we remember the body and take it. त्या शरीराला न अनुलक्षून जो खातो व पितो, So whoever doesn't remember the body and consume it, तो खाण्यानं व पिण्यानं स्वतःवर दंड आणतो. and he gets affliction upon him. म्हणून त्या शरीराला अनुलक्षून आम्ही ते करावं So प्रियानो. we should remember the body and take it. म्हणजे त्या दुःखाचं भागीपण आम्हाला समजेल. So we become a partaker of the suffering. आम्ही त्या दुःखाचं भागीपण आम्हाला मिळणार आहे. We get a part of the suffering. हे कसं मिळव? त्याच्या दुःखाचे भागीपण हे मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी समजून घ्या. And I get the fellowship of the suffering by being conformed to his death. तो माझ्या पापांसाठी मरण He पावला. died for my sins. तो पुरला गेला. He was buried. तो पुनरुत्थित झाला. He was resurrected. आता मी पापाला मेलो. So I am dead to sin. आणि आता मी पापाला मेलोय So if I am dead to sin, आणि देवासाठी जिवंत केलेला आहे. so if I am तर resurrected for जगणे God, मला ख्रिस्त आहे. so living is Christ for आणि me, मग मी त्या मरणाला अनुरूप असा झालेलो आहे. and that I have become conformed to the death. आमेन. समजलं का सगळ्यांना? हो का नाही? Do you understand it? हालेलुया. Hallelujah. हे महत्वाचं आहे. It's important.
त्याचं नीतिमत्व मला मिळालेलं आहे. I have got His righteousness. नीतिमत्व असे आहे, The righteousness is such. ख्रिस्तावरील विश्वासाने म्हणजे देवापासून विश्वासाने मिळणारे ते नीतिमत्व असे आहे. And the righteousness we have got through faith in आणि ते Christ. नीतिमत्व अशासाठी आहे And the righteousness is for की त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य आम्ही ओळखावं. we know the power of His resurrection. सामर्थ्य, त्याच्या दुःखाचे भागीपण हे मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून And घेईन. we know the fellowship of His suffering by being conformed to His death. आता ते देवाच्या आत्म्याने आम्हाला समजून दिलेलं आहे. And the Spirit of God has explained it to us. आता जेव्हा तुम्ही समजून ख्रिस्तामध्ये जगता And we know this and then live in Christ. त्यावेळेस पुनरुत्थानाचा जो लाभ आहे त्याच्या मरणाचा लाभ तुम्हाला घडणार आहे. So the gain of the death and resurrection you'll get that. जगणे मला ख्रिस्त, And living is Christ. मरणे मला लाभ. Death is gain. 11व्या वचनामध्ये काय म्हणतो? 11th it says. सॉरी 12 वचन, 11 आणि 12 दोन्ही वाचा. ते फिलिपिकराचं पत्र 3राच अध्याय ठेव, तिथं राहतं. म्हणजे मी कसे तरी मृतांचे पुनरुत्थान मिळवावे. बस तेवढं एकच वाच. If by any means I may attain the resurrection from the dead. प्रत्येक वचन एकमेकाला कसं संलग्न आहे. हे अशासाठी की मी त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्यावे. म्हणजे काय? So I may know the resurrection, the power of His fellowship of suffering. समजून घेणं म्हणजे काय? What exactly is knowing that? कसे तरी करून मृताचे पुनरुत्थान मी मिळवावे. If by any means I may attain the resurrection from the dead. एक दिवस मला मरायचं आहे. One day I have to die. या शारीरिक मरण आहे. I have to leave the body. मग या मृत शरीराचं पुनरुत्थान कसं मिळवायचं आहे? So how will you get the resurrection of the dead body? अगोदर आम्ही वाचलेलं आहे. We have read earlier. त्याच्या मरणाला अनुरूप होऊन आम्ही समजून घ्यावे. And we have to go become partaker of suffering. म्हणजे मी कसे तरी मृतांचे पुनरुत्थान मिळवावे. So by any means we get the resurrection from the dead. पुढे तो म्हणतो, For it says, ते पुनरुत्थान इतक्यात मी मिळवलं असं नाही. वाचा. मी इतक्यात मिळवले किंवा इतक्यात मी पूर्ण झालो किंवा इतक्यात मी पूर्ण झालो आहे असे म्हणत नाही. तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या पाठीस लागत आहे. Not that I have already attained or I am perfected, but I press on that I may lay hold of that for which Christ Jesus has laid hold of me. इथं परत तो काय म्हणत आहे? इतक्यात मी मिळवले किंवा इतक्यात मी पूर्ण झालो असे. Not that I have already attained or already perfected. लोकांना वाटतं तारण झाले म्हणजे आता सगळं काय पूर्ण झालं. People say I have saved, that I have been perfected. आता मी काही केलं तरी चालू I can शकतो do anything now कारण माझं तारण झालंय. because I have been saved. तुमचं तारण झालेलं नाही. You are not being saved. तुम्ही तारणाच्या प्रक्रियेमध्ये You are in आहात. the process of तुम्ही salvation. तारण स्वीकारलेलं आहे. You have accepted पण अजून salvation, पूर्णत्व गाठले नाही. but you have not attained तुम्ही perfection. तारणाचा स्वीकार केला, You have accepted salvation. बाप्तिस्माच्या द्वारे देवाला अनुसरला, Through baptism accepted तुमचा Christ. प्रवास चालू झाला. The journey is begun. इतक्यात तुम्ही पूर्ण झालं नाही. Not that you have इतक्यात perfected. मी मिळवलं असं नाही. Not that you have already attained. ज्यावेळेस तुम्ही ते जीवनाचा मुकुट तुम्हाला When मिळेल you get the crown of life, त्यावेळेस तुमचं तारण झाले. only then you are being saved. त्यावेळेस तुम्ही पूर्ण झालेला Only आहात. then you have been म्हणून या perfected. ठिकाणी देवाचं वचन आम्हाला So what सांगतं, have God tells us? इतक्यात मी मिळवले Not that I have already किंवा attained. इतक्यात मी पूर्ण झालो असे नाही. Not that I have already been perfected. तर काय आहे? But तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या पाठीस लागत for आहे. that Christ Jesus has laid hold of me, I may also lay hold of what that is for me. आता कह्यात घेणं म्हणजे काय? So what exactly is laying hold? सांगा, कह्यात घेणं म्हणजे काय? What exactly is holding? सांगा, सीमा सांग, टीचर सांगा, कह्यात घेणे म्हणजे काय? आई आपल्या बाळाला कवेत घेते, कह्यात घेते म्हणजे काय करते? कुशीत घेते, जवळ घेते. A mother holds her baby closely. येशूने आम्हाला काय केलंय? कुशीत घेतलेलं आहे. योहान कुठं असायचा? उराजवळ असायचा, बरोबर. त्याने काय केलंय? त्याला
आपल्याला कुशीत घेतलंय, आपल्याला जवळ घेतलंय. He has held us closely. हा बायबल आम्हाला काय सांगतं? So the Bible tells us, ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले. for what Jesus has laid hold on me. कशासाठी ख्रिस्ताने आपल्याला कह्यात घेतले? For what has he held us? कशासाठी ख्रिस्ताने आपल्याला कुशीत घेतलंय? For what has he laid hold of us? सांगा. सोपी उत्तर द्या. घर देण्यासाठी, बंगला देण्यासाठी, गाड्या देण्यासाठी, अविवाहित तरुणांना चांगली बायको देण्यासाठी, अविवाहित मुलींना चांगला नवरा मिळण्यासाठी, to give houses, money, wife or husband. ह्याच्यासाठी कयात घेतले का? Has he taken hold of us for that? म्हणा की देवानं मला त्याच्या कयात घेतलं सार्वकालिक जीवन देण्यासाठी. God has taken hold on me to give me eternal life. आशीर्वाद म्हणजे काय? What is blessing? हा हालेलुया. Hallelujah. चौथीच्या वर्गात बसल्यासारखं वाटतं की नाही? बे दुने चार. And it feels like a primary school. हालेलुया. थोडं हसत खेळ शिकूया देवाचं वचन पण. हालेलुया. पण या ठिकाणी देवाचं वचन मला सांगतं, What God tells us, ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले, for what has Christ Jesus laid hold on मी me, आपल्या कह्यात घ्यावे, that I may also lay hold of म्हणून it. मी त्याच्या पाठीस लागत आहे. So I press on behind him. माझं तारण व्हावं, I may be saved. मला सार्वकालिक जीवन I get the eternal मिळावं, life. मला मरणातून सुटका I've मिळावी, been delivered from मला death. विसावा I get the मिळावा, rest. मला देवाच्या सानिध्यातला आनंद I get the मिळावा, happiness in म्हणून presence. ख्रिस्तानं मला त्याच्या कुशीत कवेत घेतलं आहे. So that is why Christ Jesus laid hold on me and made त्याच्या me close. कहेत मी त्यानं मला He घेतलेलं laid आहे. hold on me closely. आणि आपल्या कयेत आणि ते आपल्या कवेत घेण्यासाठी, And to take us close. ज्या गोष्टीसाठी येशूने मला आपल्या कयात For घेतले, what has he laid us close? ते आपल्या कह्यात घेण्यासाठी. And to take hold of that. मी खरा द्राक्ष वेल आहे, I am the true vine. तुम्ही मजमध्ये, And you live in me. माझी वचन तुम्हामध्ये. And my word live in you. हो हालेलुया. म्हणजे काय केलं? मी खरा वेल आहे, तुम्ही फांद्या आहात, So I am the vine. तुम्ही फाटे आहात, You are the branches. तुम्ही मजमध्ये राहा, You live in me. माझी वचन तुम्हामध्ये राहतील, And my word lives in you. तुम्ही माझ्या कवेत राहा, And you live with me. आणि मी तुमच्या कवेत And राहा. I'll lay hold of you. काय कुठल्या कवेत? तारणाच्या कवेत. And the hold of the बायबल salvation. आम्हाला सांगतं, So the Bible tells us. आपल्या कयेत घेतले, And he laid hold of us ते आपल्या कह्यात घेण्यासाठी to lay hold of what he has for us. मी त्याच्या पाठीस लागत आहे. And I press on for that. हालेलुया. Hallelujah. ज्याच्यासाठी कह्यात घेतलं ते आपल्या कह्यात घेण्यासाठी. नीट आता परत लक्ष देऊन या. So what- आम्हाला तारण देण्यासाठी येशूनं त्यानं आपल्याला आपल्या कह्यात घेतलेलं So आहे. to save us, he had laid hold of us. आता ते तारण आपल्या कह्यात घ्यायचं आहे. And so the salvation we have to lay ते hold on that. सार्वकालिक जीवन आपल्या कह्यात घ्यायचं We आहे. have to lay hold on the मग eternal life. सार्वकालिक जीवन कोणामधून आहे? So eternal life is from whom? कोणामध्ये आहे? ख्रिस्तामध्ये आहे. It is from Jesus. हालेलुया. Hallelujah. जीवन कोणामध्ये आहे? Who has life? ख्रिस्तामध्ये. Jesus has life. पिता ज्यावेळेस आपल्या पुत्राला आपल्या कुशीत घेतो, When father takes hold of his son, ज्यावेळेस ते बाळ आपल्या पित्याला मिठी मारतं, and when the child hugs his father, त्यावेळेस बापाच्या हाताच्या so is the father in open hands? बाळाला आपल्या कयात He घेतो. also hugs the child. हालेलुया. Hallelujah. तुम्ही येशूच्या कयात आहात. And you are in the hold of Christ. येशूचं जीवन, येशूपासून असलेलं जीवन किंवा तारण तुमच्या कयात आहे, म्हणजे देव सुद्धा तुम्हाला बिलगलेला आहे. हालेलुया. So the life from Christ is in you. So जरा he has टाळ्या taken hold वाजूया on you. देवाच्या अद्भुत कृतीबद्दल. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and his mercy endures forever. ज्याच्यासाठी येशूने मला आपल्या कयात For घेतलं, what Christ has laid hold on me, ते आपल्या कयात घ्यावे म्हणून take hold of that. मी त्याच्या पाठीस लागत. I am pressing on. हालेलुया. Hallelujah. आमेन. Amen. आणि जस बापाची कया किंवा कूस आबा मुलाला मिळते, So when we get the warmth of the father मुलगा एकदम सुखावला जातो. and the child is म्हणतो, happy. त्याच्या पाठीस मी लागतो. So I press on for that. माझं काम आहे प्रियानो. It is my work. जे तारण मला The मिळालेलं आहे, salvation I've got, ते आता मला पूर्णत्वापर्यंत it न्यायचं should आहे. take me to perfection. मला पूर्ण व्हायचं आहे. It should perfect me. सर्व काही पूर्ण झालं. Everything is perfected. येशूने सर्व काही पूर्ण केलं. Jesus perfected आता everything. ते म्हणतो की तुम्ही एक चित्त व्हा,
पूर्ण व्हा. So become of one heart and become perfect. म्हणजे ज्या गोष्टीसाठी येशूने आपल्याला कयात घेतलेला So आहे for what Jesus has laid hold on त्या us, गोष्टी आपल्या कयात घेण्यासाठी take hold of that. मी त्याच्या मागे लागत I आहे. am just pressing मी on for that. ख्रिस्ताच्या मागे चालत I'm going behind आहे. Christ. मी तारणाराच्या मागे चालत going behind the आहे. Savior. माझ्या मेंढपाळाच्या मागे I'm मी going behind चालत my आहे. shepherd. मी त्याला बिलगलेलो आहे. I am holding on to त्यानं him. मला त्याच्या जवळ घेतलेलं He's taken me आहे. close. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. Both of us have hugged each other. हालेलुया. Hallelujah. प्रभू आमचा चांगला Our आहे. God is good. त्याची दया सनातन His आहे. mercy endures पुढं forever. काय लिहिलंय वाचा? Further it says, बंधुजन हो, बंधुजन हो. मी अद्याप ते आपल्या कयात आणले असे मानित हा, नाही, म्हणजे ते पूर्ण माझ्या काळात आणले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष पुढील लावून गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधाचा पण जिंकण्यासाठी त्या संबंधाचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो. हेच एक माझे काम आहे. Brethren, I do not count myself to be apprehended, but one thing I do, forgetting all those things which are behind and reaching forward to those things which are ahead. बंधुजनो, मी अद्याप ते आपल्या कयात आणले असे मानित नाही. Brethren, I do not count myself to be apprehended just yet, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून but forgetting the things of behind पुढील गोष्टीकडे लक्ष लावून and pressing ahead to things of the ahead. जुनं ते होऊन गेलेलं आहे. All things have passed away, मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करा, and forget the old पुढील things, गोष्टीकडे लक्ष लावा. reaching forward for those मर्यादेवर things. खुणेपर्यंत तुम्हाला You have धावायचं to run आहे. to the goal post तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या. and focus on your goal. तुमचं गोल त्याच्याकडे लक्ष द्या. Focus on your goal लक्ष केंद्रित करा. and focus on आपल्या it. ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा. And focus on aim. तुमचं लक्ष विचलित झालं, And if your focus goes नजर haywire, हाटी, दुर्घटना घटी. and if your sight goes haywire, you will have an accident. हालेलुया. विश्वासाचा उत्पादक पूर्ण करणारा येशू याच्याकडे पहा. And look at the author or finisher of faith, Jesus Christ. म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतो, So the word of God tells us, देवाचं वचन सांगतं, word of God tells us, की ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी and to win all those things that are the goal of the prize, मर्यादेवरील खुणेकडे धावतो. हेच एक माझे काम I आहे. press towards the goal, and that is the only work I have. तेच एक काम आहे. That is the only job I ही have. ड्युटी प्रामाणिकपणे करा. And do this duty honestly. तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. You will get the blessings. आशीर्वाद म्हणजे Blessings means सार्वकालिक the जीवन, eternal life. आणि तुम्ही ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत And try आहात. hard to attain the eternal life. म्हणून तुम्हाला बोनस आहे. That is why you get a bonus. चांगली घरं तुम्ही बांधा, You will get good houses. द्राक्षीचे मळे तुम्ही लावा, You will have good ज्या ज्या vineyards. कामामध्ये तुम्ही हात घालाल तुम्हाला यश प्राप्ती And the मिळेल. work that you put a hand to, you'll get success. हा बोनस तुम्हाला का मिळणार आहे? Why you get the bonus? कारण तुम्ही मर्यादेवर खुणेकडे धीरानं धावता. And because you're running toward the goal post. तुम्ही मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून तुम्ही त्या आणि ध्येयापर्यंत धावत You're आहात. forgetting things of the past and reaching forward to the things that are आणि ahead. देवाला आवडणारं काम तुम्ही करत You're आहात. doing the work that God likes. म्हणून हे बोनस आहे. That is why it's a bonus. म्हणून चांगली घरं तुम्हाला मिळवायची आहेत, If you want to get good houses, द्राक्षीचे मळे लावायचे आहेत, if you want to get good मोठा vineyards, व्यवसाय if करायचा you want to आहे, get good तर business, पहिलं काम करा, first thing, मर्यादेवर खुणेकडे धीरानं धावा. try running ahead to the goal post ध्येयाकडे लक्ष द्या. and run to your aim. मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करा. Forget the things of the past. जेव्हा तुम्ही ह्या धावेवर धावाल, And when you run on this way, तुमच्या ध्येयाकडे धावाल, when you run on this track, बाकी मागून बाकीची सगळी वरदान धाव घेतील all the blessings will come running behind you, आणि तुम्हाला प्राप्त and you will होतील. attain ती those. वरदान गर्दी करतील तुमच्या भोवती. And the blessings will run behind पहिलं you. मला घे, पहिलं मला घे. And accept me first. कल्पना करा, ही कवी कल्पना आहे, पण ती वस्तुस्थितीमध्ये येते येशूच्या नावामध्ये. And imagine about it, it's imagination, but it will happen in the name of Jesus. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. आणि म्हणून ख्रिस्त येशूमध्ये जे देवाचे वरील पाचारण, So the calling of Lord in Christ Jesus, त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी and to win the prize for the goal, मर्यादेवर खुणेकडे धावतो. to run behind the goal post, हेच एक माझे काम. that is my only job. याच्या पलीकडं काम नाही. I do not have any other thing apart from याच it. कामामध्ये तुम्हाला भौतिक आशीर्वाद सामावलेले And you आहेत. get material blessings in this. परमेश्वराचं भय धर, Have the fear of the Lord त्याच्या आज्ञा पाळ. and obey His commandments. मनुष्य कर्तव्य काय ते हेच That आहे. is the only duty of man. पण जिंकण्यासाठी And to win the prize, तुम्हाला पाचारणा संबंधीचा पण जिंकायचा आहे. and you have to win the prize of your तुम्हाला calling. पाचारण झालेलं आहे. You have been called. सार्वकालिक जीवनासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. You have been called for eternal
आचरणाला life. शोभेल असं चाला. You have to walk according to your पण calling. आहे It's the prize. तो जिंकायचा You आहे. have to win the prize. जो विजय मिळवतो Get the victory. त्याला दुसऱ्या मरणाची बाधा नाही. He won't be hurt by the second जो death. विजय मिळवतो Who gets the death? त्याला जीवनाच्या झाडावरचं फळ मी खायला I will देईन. give him the fruit of the tree of life. पण विजय मिळवायचा आहे. But I have to get the पण victory. जिंकायचं You have to आहे. win the prize. प्रभूला विश्वास राहायचा Be आहे. faithful to God. प्रभूचं ठार मारलं जाणं, पुरलं जाणं, पुनरुत्थान त्याचा लाभ मला His मिळवायचा death, आहे. burial, resurrection. I have to get the gain out of it. गुणेक पर्यंत धावायचं आहे. And I have to run to the goal. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. आणि 16 वचन वाचूयात, आपण प्रार्थना करूयात. And 16th verse it says, इतकेच की इतकेच की आपण ज्या नियमाने इतकी मजल मारली, आपण ज्या नियमाने इतकी मजल मारली त्याच नियमाने पुढे चालावे. आमेन. nevertheless, to a degree that we have already attained, let us walk by the same rule. Let us be of the same आता mind. इथपर्यंत तुमचा प्रवास देवाच्या नियमाने जर झाला असेल, And if your journey till here is by the law of the Lord, त्यांच्यासाठी वचन सांगतं, so the word is for them. इतकेच की आपण ज्या नियमाने इतकी मजल मारली And so the degree that we have attained till now, त्याच नियमाने पुढे चालावे. to the same rule we have to walk ahead. मनुष्याच्या नियमाने Not by नाही, the rules of man, मनुष्याच्या तत्वाने not by नाही, the doctrines of man, देवाच्या नियमानं. by the rules of God. जेव्हा देवाच्या नियमाने तुम्ही मजल मारता, And when you walk by the rules of God, तुम्ही सुस्थळी you पोहोचता. get to your right destination. नियम मोडला, If you break the rule, दंड ठरलेला आहे. and you will get the punishment. वाहतुकीची नियम जो मोडतो त्याला काय आहे? दंड आहे. And whoever breaks the traffic rules get the punishment. आता तर डायरेक्ट तुमच्या मोबाईल वर येतं, And now you get a e-challan, एवढं चलन आहे भरा. and you have such a fine and you have to pay it. हा, नियम मोडला की दंड, शिक्षा आहे. If you break the rules, there's punishment. पण जे ख्रिस्तामध्ये आहेत But who are in Christ, त्यांना आता दंडाज्ञा they don't have death. म्हणजे ज्या नियमाने इथपर्यंत मजल मारली विश्वासानं, त्याच नियमाने पुढे चालावे. So the same rule we have attained here, you have to walk further. हा झाला पुनरुत्थानाचा सण साजरा करणं, रोज 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 आणि रोज. And this is celebrating resurrection daily and daily. हालेलुया, Hallelujah. हा. आता फक्त पुनरुत्थानाविषयीचा अध्याय वाचूयात, नाही तर पुनरुत्थाना गेलो इष्ट सणाला असं तुम्हाला वाटणार नाही. 28वा अध्याय काढा, लोककृषी वर्तमान. आणि कुणीतरी एकाने संपूर्ण ते वाचा. प्रभू येशू ख्रिस्ताचा 24वा अध्याय. मत्तेचा 28 आहे, लूकचा 24 आहे. मत्ते 28 आहे का? शब्दात दिवशी हा, वाचा मोठ्याने वाचा, सगळे फक्त ऐका शांत. लूक 24. शब्दात दिवशी आज्ञाप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पाटेस आपण तयार केलेल्या सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवर धोंड लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. त्या आत गेल्यावर त्यास प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यास भ्रांती पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे आलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिलेले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपले तोंड भूमीकडे केले असता ते त्यास म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेल्यांमध्ये का करिता? तो इथे नाही, पण उठला आहे. तो गायल्यात असता त्याने तुम्हाला काय सांगितले त्याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. तेव्हा त्यास त्यांच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 शिष्यास व बाकीच्या सर्वांस हे सगळे वर्तमान सांगितले. त्या मगदलेल्या मरिया, योहन्ना व याकोबाची आई मरिया अशा होत्या. त्याचबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनी हे वर्तमान प्रेषितास सांगितले. परंतु हे वर्तमान त्यास गप्प असे वाटले व त्यांनी त्यांचे खरे मानले नाही. तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओनवे होऊन त्याने आत पाहिले. तो केवळ प्रेतवस्त्रे त्याला दिसली. तेव्हा झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करीत तो आपल्या घरी गेला. लक्षात आलं. आता त्याच्यामधलं 5वं वचन आता आहे, 5th verse. त्यामध्ये तेव्हा त्या भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे भूमीकडे केली असता ते त्यास म्हणाले, तुम्ही जिवंतचा शोध मेलेल्यामध्ये का करता?
And why do you seek the living among the dead? तो उठला आहे, He is risen. तो इथे नाही. He is not here. गालिलात असता त्याने तुम्हाला काय सांगितले त्याची आठवण करा. He spoke to you when you were still in Galilee. तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? The Son of Man, you do not have to search the living among the dead. मग जिवंत देवाचा शोध कुठं करायचा? So where do we have to search the living God? कुठं आहे तो? Where is He? तुमच्यामध्ये, He माझ्यामध्ये. lives in you and me. आपल्या स्वभाव, आपलं काय अवस्था माहिती का? काकेत का असं, आणि आम्ही आमच्यामध्ये इथं येशू आहे, We have Christ in our heart, आम्ही शोधतो. but we search Him मग outside. देव तर मी तुझ्या बरोबर आहे, But Christ says, I'm with मी you. तुला सोडलं I नाही, haven't left you. मी तुला टाकलं I have नाही. not put you down. पण तू धडपड करतोय, चळवळ खूप करतोय, But you are fidgeting a lot. कारण जसा विश्वास ठेवायचा तसा तू ठेवत नाही. But you don't keep a faith as you should have. तर जिवंत असा शोध तुम्ही मेलेल्यामध्ये का करता? Why do you search the living among the dead? जिवंत देवाला जर शोधायचा असेल If you want to search the living तर God, आपल्या आतमध्ये बघा, look within. तिथं देव तुम्हाला निश्चित सापडणार You will आहे. surely find God तुम्ही there. जर विश्वासानं त्याला आपल्या हृदयामध्ये घेतला असेल तर, If you have accepted Him faithfully तुम्ही in your heart, विश्वासानं त्याच्या मागे चालत असाल if तर you're walking behind Him with faith, तो तुम्हाला जाणीव करून देईल, and He'll make you realize, हा मी इथे आहे, I am here with you. तुझ्या मध्ये I आहे. am here in you. हालेलुया. Hallelujah. याच आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊयात. हालेलुया.